मंडळी, मनोरंजनाच्या भेटवस्तूंची डिलिव्हरी द्यायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. आज जत्रा टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नाजूक विनोदाची पार्सल्स आपल्याकडे अत्यंत अलगदपणे आणि कुशलतेने पोचवायला तयार आहेत कॉमेडीचे डिलिव्हरी बॉईज अर्थात हास्यरथी महारथी. त्यांचं स्वागत करूया. यांना कौतुकाची पोचपावती द्यायला तयार आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेत डिलिव्हरी बॉय या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता प्रथमेश परब. ब्युटिफुल अँड टॅलेंटेड ऍक्टर सुजाता मोगल. हास्य जत्रेचा लाडका आणि या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झालेला निरागस अभिनेता पृथ्वी प्रताप. या चित्रपटाचा दिग्दर्शक यंग अँड टॅलेंटेड मोहसिन खान. गेली अनेक दशकं आपल्या अभिनयानं हिंदी सिनेमा आणि मालिका क्षेत्रात स्वतःची वेगळी छाप उमटवणारे अभिनेते मुश्ताक खान. या सिनेमाचे निर्माते डेव्हिड नाडार आणि प्रस्तुतकर्त्या दीपा नायक. तुम्हा सगळ्यांचं आमच्या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, मुलाच्या लग्नासाठी कंबर कसून तयार झालीये एक आई. बघूया तिच्या प्रयत्नांमुळे इथे काय धमाल घडते ते. जी धमाल बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. कळत नाही बाई, कसं ठेवतात. साफसफाई करायला काय होतं यांना? हो आई. वास किती येतोय. आई, रुमाल दे ना जरा आई मला. आई घर आहे का आपलं? साफसफाई कशाला अरे करते? नाकावर ठेवायला रुमाल मागते, असं इथे पुसायला नाही मागत आहे. कसं वाटतं ते. ऐक ना, थंडी वाजते. म्हणजे बस सुरू झाली ना की डायरेक्ट वारा जाईल ना, सर्दी बिर्दी व्हायची. तू इथे बस ना, इथे बस ना, सर्दी होईल म्हणून आल्यावर म्हणते, मी बाकी काही विचारलं नाही. होतं तुला बसू हो, का? पण आता मला वाटलं की थंडी हळू पायावर पाय देऊ नाही नको. लागलं आई, उगाच. इथे बस. बबडू, हम्म, बबडू, हम्म. मुलगी काय सॉलिड आहे बघ. आई अगं, बरीच ना. मुलगी काय दाखवतेस मला? तू स्ट्रेट आहे म्हणालास म्हणूनच मुलगी दाखवते. काय संबंध त्याचा? सुंदर पण आहे, एकटीच चढली आहे बस मध्ये. प्लीज आई थांब जरा, गप्पा बस. झोप येते मला. काय झोप कशी येत? चला चला तिकडे बोला, इकडं चला तिकडे बोला. जालना द्या एक. ए अर्धा फुली गाडी रे. होय, जालना गाडी 4 नंबरला लागली ना, बोर्ड वाचणार आहे. सॉरी सॉरी कोणत्या गावाला आहेत वासा? शिकलेला आणि चांगला. उतर खाली. सॉरी. ते कुठून कुठून येतात एवढे? अरे ताई, काही काय करताय तुम्ही? चप्पळ आहे, चप्पळ आहे. सीट पकडली पटकन, चप्पळ आहे. हो, ठीक आहे आई. इथे बस. मला इथे बस तू. कशाला? मला तिथे बसायचंय. मला तू इथे बस. आता गार वारा लागणार होता ना तुला. कानटोपी आहे माझ्याकडे, मला नको शिकवस. इथे बस. मगाशी नव्हती कानटोपी. उलट उत्तर देऊ नकोस, उलटे प्रश्न मला विचारू नकोस. डोंगरा एवढा झालास लग्न, उठ. डोंगरा एवढा झाला, लग्न ठरलं नाही अजून, 4 लोक मला प्रश्न विचारतात. तुला नाही उत्तर द्यावं लागत, मला त्यांना उत्तर द्यायची. आतमध्ये माझ्या काय जळतं ना ते तुला नाही कळणार. आई झालं रॅप करतेस असं वाटतंय. गप्प बस जरा. पटपट 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 बोलत सुटले. थांब जरा. नाही यार, झोप येते आई मला. चला चला चला, पुढे कोण राहिलं तिकडाचं? चला ताई तिकडे बोला. एक महाप्रळ द्या. माप्रळू एक. चला पैसे काढा. कोकणातली कोकणातली. बरे बाबा, ठीक आहे. जेवायला रोज रोज सोलकडी मिळणार. आमसूलच आमसूल, काजूच काजू. नारळाच्या झाडामागे गंमत जम्मत करणार. काय खाऊन आली आहेस आज? जरा थांब ना जरा आई. पत्ता विचार, हा? पत्ता विचार. बोलणी आई करून टाक. नाही, चला चला घरी वैभे. जाऊ, पत्ता विचार. अरे गाडी मार. मी काही विचारणार नाहीये. गप्प बस जरा. पत्ता विचार ना. फ्लर्ट कर, फ्लर्ट कर. नाही करणार आहे. कर ना, थोडं फ्लर्ट कर ना. अगं अनोळखी आहे, कोणतरी मार खायला लावशील आई. जरा थांब. काय करतो?
काही करू नकोस तू, सगळं मी करायचं का? बावळट काही करायला नको तू, तुला ऐकू जाईल आता. हा? हा? नाही याने मी नाही अरे शुकशुक काय करतोस? तुला बोलावं असं वाटत असेल तर बोल ना. आई मी एवढं काय अगदी. मी काय झालं? आय हॅव मी हे नाही किया मी नाही मी काही नाही केलं. मी काही केलेलं नाहीये. काही गप्प राहा जरा. महाप्रळची तू? नाही, मावशीकडे चालले. मावशी आहे महाप्रळची. नाव काय? मावशीचं कॉमेडी पण करते. तुझं नाव काय? प्रियदर्शिनी. प्रियदर्शिनी. बापरे केवढं मोठं आहे. मोठं नाव. आत्या दमली असेल. कुर्र प्रियदर्शिनी. बापरे संपत. छान आहे पण. छान आहे नाव, छान आहे. हा ओंकार. छोट ओंकार संपलं. आत्या मज्जेत. हा ओंकार माझा मुलगा आहे पण. एकुलता एक मुलगा आहे. छान आहे. नको हे. हॅलो. हॅलो. नाही मी बोलणार आहे काहीतरी. शिक्षण किती झालंय तुझं? मास्कॉम झालंय माझं. मास्कॉम झालंय. मास्क. हा बीकॉम आहे. अकाउंट डिपार्टमेंट. पैसे 30,000 महिना पगार आहे. आणि केवढी मोठी जमीन आहे गावाला याची. मुंबईत एक घर आहे. हे आत्ता सगळं आमच्या नावावर आहे पण काय एकुलता एक असल्यावर कसं सगळं मुलाचंच असतं ना. नको हे सगळं का सांगतेस तू तिला आई? कळलं पाहिजे. कळलं कशाला पाहिजे? बस मध्ये तू बोलत नाहीस मला तरी बोलू दे. गप्प बस. नको बोलूस. काय ग? हा? लग्न झालंय का तुझं? आई नाही. मग काय विचार काय? करेन ना तर यावर्षी किंवा पुढच्या वर्षी करेन. अरे वा. मग मुलगा बघतेस का? मुलगा बघतेस का? छान आहे. I'm so हा, sorry. छान आहे. I'm छान मुलगा आहे. तू ह्याच्याशीच करतेस का लग्न? काय बोलताय? नाही, महाप्रळी पर्यंत बोलणी करून टाकू. काय बोलताय ऐक तुम्ही? ना, नाही नाही करेल असं काही ना. नाही. गप्प बस आई. काय चाललंय तुझं? काय चाललंय? महाप्रळी पर्यंत बोलून टाकू. अरे नेकीवर नेक्युअर नाहीये ते. नेक्युअर पूछ असं असतं ते. मी एवढी वर्ष बाबांना म्हणते कधी चूक नाही काढली त्यांनी माझी. हे कशाला चुका काढतायत तुझ्या? पहिली केलेली चूकच अजून सदम्यात आहेत ती. गप्पा बस. सतत मला बोलू नकोस काय. एक्सक्यूज मी मिस. प्रियदर्शिनी. आय एम रिअली व्हेरी सॉरी मिस प्रियदर्शनी. काय बोलतायत म्हणजे आय डायरेक्ट? नो माझी आई जरा हे अशीच आहे म्हणजे. काय आई काय अशीच आहे? आई अशीच आहे. आई अशीच आहे. मग तू काही करत नाहीस ना म्हणून मला हा ना. ऐक ठेव तो फोन आतमध्ये. सतत फोन फोन फोन. तुमच्या पिढीचं मला हेच कळत नाही. मला अजिबात घरी आल्यावर हे चालणार आई नाही. माझ्या घरी आल्यावर चालणार नाही. आय एम सो सॉरी. मी सांगते काय? थांब रे जरा. तू नाही ह्याला बोलूस. काहीही करायला नको. हा काही करत नाही मग मी करावं लागतं. ह्यानी काही केलं नाही. ह्या मुलींशी बोलला नाही तर कसं ओळख कशी होणार मुलीची? गाडी पुढे जाणार कशी आय एम याची? अगर गाई गप्प बस ना. कोण आहे ती अनोळखी मुलगी? तिला काय विचारतेस हे सगळं? आणि मुळात ती एकमेव मुलगी अशी का वागतेस तू? एकमेव मुलगी आहे का ती जगात? बस मध्ये चांगली दिसतीये म्हणून म्हणते. आले सांगते मला चांगली वय दिसते. सरत चाललंय रे सोन्या. तिशी येईल तुझी आता. तिशी येईल म्हणजे झाली. तिशी आली आहे माझी आई. येईल काय आई? अरे केस गळत चालले तुझे. टक्कल पडत चाललंय. टक्कल पडलं तर कसं कोण मुलगी देईल तुला? कुठल्या जमान्यात आहेस गाई? टक्कल पडल्यावर मुलगी देत नाही. गेला तो. नाही ते. टक्कल असलेली मुलं आवडतात हल्ली मुलींना. कळलं ना? महाराष्ट्र त्या हास्य जत्रेमधला श्याम राजपूत बघ. एकतर चाललं सोडल्यास सगळं चांगलं आहे त्याचं. राजबिंडा. एवढ्या मुली मागे आहेत त्याच्या. 100 पोरी मागे. त्याच्या मागे पण मुली आहेत. त्याच्यामुळे मुली अरे मग तुझ्यात काय प्रॉब्लेम आहे? माझ्यावर तुझंच काय येतंय? का होत नाहीये? होणार आहे सगळं कसं माझं. होणार आहे? कधी होणार आहे? आवडतं बाई. तुला टेन्शन आहे ना मला टक्कल पडेल. आवडतं. टक्कल असलेलं मुलं आवडतात मुलींना. बस. नाही आवडत. नाही आवडत. तुला आवडतं? ठीक आहे एक मिनिट. आवडतं. मी काढून घेईन तो फोन आता. काय? I'm so तुला sorry. टक्कल असलेली मुलं आवडतात? हो. म्हणजे काही हरकत नाहीये. माझा बॉयफ्रेंडच आहे ज्याला टक्कल आहे. घे. उलट त्याच्या टकलावरती टॅटू पण आहे असा विंचवायचा माग. घे. तिला आणि बॉयफ्रेंड आहे. सोडून दे आता हा विषय. झालं. तरी तुला पहिली पायरी चढल्या तिने पायरी चढल्या सांगत होते विचार तिला. झालं ना आता तिचं. गेली ना.
झालं तिचं पण ठरलं. अगं बसमध्ये आल्यावर नाही ठरलंय तिचं, पायरी चढायच्या आधीच तिचं ठरलं होतं. मी इथे येऊन थांब ना आई, नको ना, झालं ना, ती बोलली ना टकलू मुलं आवडतात त्या मुलींना, मग आवडतात मुलींना टकलू. तिला आवडत असेल, बाकी सगळ्यांना आवडत नाही. ताई तुम्हाला टक्कल असलेली मुलं आवडतात. माझ्या नवऱ्याला केस आहेत, पण मला आवडेल त्याला टक्कल पडलं तर. मला पण आवडेल बायकोला टक्कल पडलं तर. तसे टकलाचा आणि संसाराचा कुठे संबंध असतो Thank काकू? you, thank you, ते ऍक्च्युली नैसर्गिकरित्या जातात ना, आपल्या हातात कुठे केस थँक्यू जाणार? व्हेरी मच. नाही खरंय म्हणजे ह्या अँगलने पाहिलं ना तर कोण आहे मी? नाही सांगतोय म्हणजे मध्यमाचा अवस्था आहे, काही विषयच नाही डायरेक्ट बघ जाणार आहे. धड टक्कल पण पडत नाहीये, मग कसं मिळणार मुलगी तुला? तू दोन्ही बाजूनी बोलतेस आई. कसं होणार आहे तुझं लग्न? कंटाळा आलाय खरंच. अरे कुणीतरी करा रे लग्न याचे. असं आई, सॉरी, नको रडूस आई, नको रडू. नाहीये माझ्या आयुष्यात कोणी, ह्याच्यात काही नाहीये वाईट वाटून घेण्यासारखं, प्लीज. ठीक आहे, मिळेल कधीतरी कोणतरी, थांब जरा. तुला नाही करणार. सॉरी. त्याला नाही करणार. तुमचं कधीच अफेअर वगैरे पण काहीच झालं नाही तुमचं? एक्सक्यूज मी. मुलीच नाहीयेत आयुष्यात, मुलींमधला मूळ पण नाहीये आयुष्यात याच्या. शाळेपासून सगळ्यांना बहिणी करत फिरतोय ना. हे रक्षाबंधनला दोन्ही हात राख्यांनी भरलेले. तुम्ही काय चकचक चकचक करताय? अरे चकार, हात राख्यांनी भरलेले म्हणजे तुला अभिमान वाटला पाहिजे यार. सेफ वाटायचो मी मुलींना, ब्रदर 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 फिगर वाटायचो मी. राहू दे, कळलं ना? शाळेतलं जाऊ दे मग. शाळेतलं जाऊ दे काय? मग कॉलेजमध्ये काय? ओ हात काढा एक, मी हात काढा एक. हा? सीट वाटली तुम्हाला हात ठेवताय ते? शाळेचं मी म्हणते, तरी शाळेचं पण जाऊ दे. तू सगळ्यांना कॉलेजचं काय? काय करायचं कॉलेजमध्ये जाऊन? काय काय करतात लोक? हा काय करायचं? एकांकिका डिरेक्ट करत बसायचा. तू काय असतोस रे? आय वॉज गुड. मी सवाई 2016चा सवाई दिग्दर्शक आहे मी. ओक जज होते तेव्हा. प्लीज. पत्ताची काय शिंका आली रे तुला? ते सवाईने झाले. गप्पा बस. मोठा सवाई दिग्दर्शक, काय उपयोग झाला? त्या सवाईवाल्यांनी काय केलं? त्या सवाईवाल्यांनी मोठा दिग्दर्शक केला, याला नंतर याचा संसार उभा करायला काही केलं? ह्याच्यासाठी नंतर काही केलं? काही नाही. हे भरवतायत, दरवर्षी स्पर्धा भरवतायत. अरे पण त्यांचं कामच नाहीये माझा संसार जुळवून देणं. त्यांचं कामच ते आहे, स्पर्धा भरवणं. नवोदित कलाकारांना एक प्लॅटफॉर्म हक्काचं मिळवून देणं, हेच काम आहे. ते करतायत. ते माझं लग्न का करायला जातील? मग त्यांना त्यांचं काम करू दे. तू काय करणार आहेस? मी काय करणार? तू ट्रॉफ्याच गोळा करत बसणार आहेस का? झालं. ती रात्री अपरात्री थंडी वाजल्यावर ट्रॉफीला कुशीत घेऊन झोपणार आहेस का? का दिवाळीला ट्रॉफीला सांगणार आहेस मला उठणं लावून दे? हसतायत माझ्यावर. तुम्हाला माहितीये हा नको घेऊस त्यांना मध्ये, याच्या आई. आई. त्याच्या एकांकिकेत झाडाची भूमिका करणाऱ्याला पण मुलं झाली. आम्ही बसलोय अजून फांदे हलवत, काही होत नाही. एवढं टायमिंग चांगलं असेल ना, आयएनटीला जाऊन परफॉर्म करा. इथे करू नका. करताय ते त्यांना नको सगळे बोलू. एकत्र, सगळे एकत्र करतायत. त्यांना नको बोलू. सगळ्यांना कळतंय आईचं दुःख, तुला नाही कळणार. कळतंय मला. नाटकाच्या ग्रुपमध्ये मुली असतात. मी अनेकदा याला सांगायचे की बाबा आपलं नाही झालंय लग्न, तर आपण मुलींशी गोड बोलावं. अजून या, इथे या, सगळ्यांनी गोळा करा. असं चिडचिड करतो हा. आमच्याशी बोलतात. चिडचिड करतो सतत. मी काही लग्नाचं चांगलं काही बोलले की याचं भल्याचं काही बोलायला. मुलींचं काय मुलींचं सांगता? नाटकाला मुली असतात. मग आपलं एखादं लग्न नाही झालंय आपलं, तर चांगलं बोलावं मुलींशी, गोड बोलावं, दूरदृष्टी ठेवून चांगलं वागावं. नाही, तालमीला गेल्यावर यांच्यातले डिरेक्टर बाहेर येतात ना, हे हिडीस पिडीस हाडतोड करून बोलायचं. कधीच बोललेलो नाही. एवढे करीत दाखवशी. तिकडे तालमी घ्यायला जायचो मी, डिरेक्शन करायला जायचो, लफडी करायला नाही जायचो. कळलं ना? अरे काय सांगता, आताचे पोरं तर पोरगी पटवायलाच तालमीत जाता. हो गप्पा बसाव. निष्ठेने काम करतात ती मुलं. उगाच वाटेल ते बोलू नका. नाही, माझ्या किती मैत्रिणींचे अफेअर्स तालमीतच झालेत. हा, अहो माझ्या स्वतःचं लग्न तालमीपायी झालंय. म्हणजे एसटी महामंडळाच्या जे काही नाटकाच्या स्पर्धा असतात का नाही, मी आणि माई बायको त्याच तालमीला भेटले ना. डायरेक्ट लव्ह मॅरेज. आम्ही पण शाळेच्या गॅदरिंग मध्येच भेटलो. नाटकातच. हे तुमचं काय रे? मी पण नाटकात बसा रे. वाटतील ते किती मुद्दाम करतील. बघ सगळे सगळ्यांचे? नाटकात भेटले. का नाटकवाल्यांची बस तुला चालली का कुठली बस चालली आहे? सॉरी मुद्दाम नाही, पण माझा पण नाटकामुळे जुळलं.
काही करायला नको याला चाललेत लग्न करून एवढं बोलायला तू उठला होता एवढं बोलायला मूर्ख कुठले एक नंबर सगळे काही बोल- नाटकामुळेच भेटतात तालमीत भेटतात तुझं काय ग तुम्ही पण तालमीत भेटला असाल ना नाही नाही तिला आता माझं कॅन्टीन मध्ये जुळलंय म्हणजे मी कॅन्टीन मध्ये बसले होते आणि त्याने येऊन मला प्रपोज केलं डायरेक्ट प्रपोज केला बा. आणि मग तू हो म्हणाली मी फनकावली त्याला कळलं कळलं म्हणून मी बोलत नाही मुलींशी हे असं कसं पण वागतात त्यांना काय अहो काय ठेवा बाबा बसा एकदाचे माझ्या मांडीवर ह्याच्यावर नाही नाही म्हणजे नंतर ऍक्च्युली मलाच वाईट वाटलं की त्याने एवढं बिचाऱ्याने प्रपोज वगैरे केलं आणि मी मारलंच त्याला नाही हो. पण मग मी माहिती काढली त्याची आणि मला कळलं की तो 2 वर्ष माझ्यावर प्रेम करत होता आणि तुला माहीतच नव्हतं हो मंदच आहेस तुमचं छान जमेल बरी आहेस ना? काय सो सॉरी जरा नाही मला असं सांगायचं होतं की आता आम्ही एवढी वर्ष एकत्र आहोत ना तर आपल्याला जो आवडतो त्याच्यापेक्षा आपण ज्याला आवडतो त्याच्यावर प्रेम करावं वा. कळलं बच्चू नाही बरोबर बोललीस तू. बरोबर बोललीस काय माझ्या बाबतीत पण असंच झालं होतं काकू मी 4थीत असताना ना मला एक मुलगा आवडायचा ए. ऐकून घे ना थांब सांगते 4थीत असताना तो मुलगा आवडायचा आणि मग 5वीत गेल्यावर आम्ही एकत्र काम केलं गॅदरिंग मध्ये याने मला डायरेक्ट प्रपोजच केलं ना Propose केलं? हो पण मग मी जेव्हा विचार केला तेव्हा मला कळलं हा बालवाडी पासून माझ्या मागे होता मग मी याला हो म्हंटल वाटतील ते वाटतील बालवाडीतलं प्रेम आहे काही काही म्हणजे वाटतील ते बोलतात. प्रपोज केल्यावर होतं म्हणजे की गेल्याने होत आहे हे रे आधी केल्याची पाहिजे कर कर propose कोणाला कर, करू propose प्रपोज कर. आई कोणाला करू नाहीये कोणी आयुष्यात आई थांब ना जरा तिला यार. कर तिला कर कशाला अगं तिचा आहे ना अहो माझं आहे काकू मला ए कळलं का आहे तुझं माहितीये परत परत तेच तेच सांगू नकोस कळलं तुझं आहे याला प्रपोज तरी करू दे ना पण आज ते तुझं नसतं तर हो म्हटली असतीस ना याला नाही थोडा तरी विचार करा लगेच नाही नाही म्हणजे थोडा तरी विचार करा ऑफकोर्स असं लगेच बोलू नका. मिस्टर ओंकार टू बी ऑनेस्ट तुमच्याकडे बघून ना म्हणजे तसं नाही वाटत त्यामुळे पटकन आलं ते थांबा थांबा तुझ्याकडे बघून तसं वाटत नाही रे हो अगं आई का वाटलं पाहिजे तसं बाबडो. अरे नको आई नको की मला वाटलं नाही तरी कोणाला तरी वाटलं पाहिजे ना बरोबर. नाही, खरं. त्याच्याशिवाय मुलगी मिळणार कशी नाही तुम्हाला खरंय खरंय नाही तुमच्या ती ती गंमत नाही अहो बस झालं तुम्हाला विचारलंय का कोणी गंमतच नाहीये बाबडो मध्ये गंमतच नाही आई माझ्या आत्याची मुलगी आहे ती चालेल का याला चालेल हो काकू सुंदर मुलगी आहे पण याच वर्षी लग्न करून टाका याच वर्षी का पुढच्या वर्षी ती 41ची होईल ना म्हणून 41 ऐका ना मी काय बोलतो भाऊ ऐका तुम्ही एकदा बघून घ्या ना म्हणजे ती 23ची वाटते ओ, अगदी 23 नाही म्हणजे 24 25 26 पण नाही अगदीच जवळून बघितलं तर 33 गेला बाजार अगदीच 37 याच्या पुढे जाणार नाही या 41 वर या हळूहळू या ना या अरे त्याच्यावर काय चिडताय तुम्ही तो तुम्हाला पोरगी सुचवतोय ओ थांबा जरा आता तुम्ही काय 16 वर्षाचे समजता का स्वतःले तोंड पाहू अबे 45चा तर चेहरा वाटतोय नाही, नाही, नाही. मग 46 हाय, हे correct आहे. 46 वाटेल ते बोलतो 45 46 दिसतोस मी 3 वर्षाची असताना तू झालायस असं वाटत असेल त्यांना अगं नाही ग आई करणं लग्न करणं 50 येते तुझी अगं आता कशी करणार 50 येईल माझी तुझीच 50 नाही आली अजून आई थांब ना जरा यार करणं. काय करणार 25 आहे मी या तुम्ही 25 आहे मी खरं 25 खरंच 25 आहे हॉटेल ते सांगताय त्रास झालाय नुसता मला कोणी काही मुलगी सुचवायचं नाही आधीच सांगून ठेवतोय मी आता चांगल्यासाठी बोलतोय तर हॅलो काका एखादी 20-25 वर्षाची लग्नाची मुलगी आहे का हो नाही अहो ते एसटीत एकदम तटला आहे म्हणून बाकी काय तटलाय हो साहेब तटलाय मी तटलोय काय सांगू, खोट्या. मुलगी 20-25 मध्ये तटलाय बस जाऊ. ओ त्या शांतता घ्या. मुलगा गप्पा बस रे लग्न कर फक्त. काही लग्न करणार नाहीये मी लग्न कर. नाही करणार आहे मी लग्न मला करायचं असेल तेव्हा करेल नाही तर नाही करणार अरे बस आहे याला की वधूवर सूचक मंडळ आहे हे बस आहे ना बस वाटू दे ना रडू नकोस आई तू रडू नकोस आई मला डोक्यात आता अख्ख्या बस अख्ख्या समाजाचा विषय झालाय तुझ्यामुळे माझं लग्न
समाजाचा विषय झालाय हा. काय काय केलं पाहिजे लोकांनी. आणि ही आली ना, हिच्यामुळे झालेच आहे. आली माफरळ द्या आली माफरळ कुठला काय माफरळ. आईला तो खोटा आहे. माप्रड का बोलतो आणि मला का बोलतोय? मग काय? तुझ्या चेहऱ्याकडे बघ ना. एक तर बघून काही वाटत नाही तुझ्याकडे, त्यात ढापण्या दिसतोस, तात्या विंचू दिसतोस, चष्मा लावलेला तात्या विंचू दिसतोस. जागा आली जाय. ओ मला कळलंच नाही, मला होच वाटले. चल काय डांबर बोलवत्या खाली डांबर टाक. कळायचं कसं तुझं? काय? मूर्ख कुठली. तात्या विंचू चष्मा लावलेला. नाही. अरे किती वेळा सांगितलं तुला चष्मा घालत जाऊ नकोस, तू चष्मा घालत जाऊ नकोस. विचित्र तुझ्यामुळे दिसतोय. आली ही परिस्थिती माझ्यावर. अहो, असं नका बोलू. लहानपणी आधी स्वतःच्या डोक्याला बाम लावायचीस, मग त्याच हाताने मला काजळ लावायचीस. अहो, नका. रडून रडलो नको करू तरी कळलं नाही. घुसवते डोळ्यात, घुसवते अजून घुसवते काजळ. मूर्ख कुठली. चूक आहे. तुलाच बोलणार मी. माझीच चूक आहे. बस थांबव रे. बस थांबव. मला काहीच करायचं नाही ह्या बस मध्ये. मला प्रवास नाही करायचा. मला काय नाही, ह्या सगळे लग्न झालेले आहेत ना, हे सगळे नाटक आम्ही हे सगळे ह्यांच्याबरोबर मला प्रवासच नाही करायचा. कुठे जातोयस? मला जाईन तिकडे जाईन, मला नाही करायचं काही. असं नको करू. बसा एवढं नका करू. हळूहळू यायचं. बसा. हो. अरे मला हे जा रे. शोधत बस माझ्यासाठी मुलगी शोधत बस तू. मला सांगते जा चल. आले सांगतेस मला. रडू नका काकू. ए बरं जातोस आहे तर तिकडे मुलगी आहे, तिला विचारून तरी अगं जा. जागा मुलगी आहे, विचारून जा. वा कधी कधी माझ्या आईमध्ये सुद्धा ईशा सारखी आई घुसते, त्यामुळे अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स. वा प्रसाद दा. वा माइंड ब्लोईंग सुपर्ब. एसटी स्किट होतं, सुप्रीमली टॅलेंटेड, अफलातून, अप्रतिम सांघिक सादरीकरणाचा नमुना होता. आणि ईशा चारचान लावलेस तू, म्हणजे क्या बात आहे. स्किटची सुरुवात झाली तेव्हा असं वाटलं, अरे यार अशी जर आपली आई असती ना. आणि स्किट संपताना असं वाटलं, नको यार अशी आई नाही, तेच बरं आहे. म्हणजे दोन्ही टोकाच्या फिलिंग्स तू आमच्या मनात उतरवल्यास. 100% तू तुझ्या कॅरेक्टरमध्ये यशस्वी झालेली आहेस. अप्रतिम बेरिंग, म्हणजे अप्रतिम पकडलीस ती आई. म्हणजे प्राजक्ता म्हणली ते करेक्ट आहे. अशा आया असतातच आणि त्या या पद्धतीने इरिटेट करूच शकतात. म्हणजे डेफिनेटली ते मुलाच्या भल्यासाठीच असतं ऑफकोर्स. पण गोस्वामी सरांनी ते पूर्ण लाजवाब. काय बारीक बारीक जागा, म्हणजे काय जागा होत ते तू म्हाप्रळ म्हणालीस ना, तेव्हाच मला वाटलं होतं याच्यावर काहीतरी पुढे असणार. त्याची रिकॉल व्हॅल्यू इतकी दणदणीत आली त्यानंतर. हो क्या बात आहे. हेम्या लाजवाब, प्रिया मस्त फॅन्टास्टिक, मंदार सुपर्ब. म्हणजे ते जे शिंकलास तू ते. बरं चालत्या एसटीत पाया पडायला जाशील चेतू. चालू आहे एसटी, त्याच्यात तू पाया पडायला गेलीस तिच्या. पण काय जागा, काय मायन्यूट जागा होत्या. आणि त्या कॅरेक्टरला इतक्या सूट, म्हणजे तो असे रुमाल टाकून झोपलेले असतात. आणि तो बरोबर तेवढ्या पंचसाठी उठला. बने ला जवाब. ओमकार काय कमाल ग्राफ होता तुझा, कमाल. यू हॅव अ व्हेरी ब्राईट फ्युचर. प्रिया तू पण आणि ओमकार तू पण. फॅन्टॅस्टिक. हे मॅ मस्त, फार मजा आली. बहारदार स्किन. मंडळी, चौघुले खांडेकर ही बाप लेकाची जोडी आज पुन्हा एकदा सज्ज झाली आहे तुमचं मनोरंजन करण्यासाठी. चला बघूया आज ते इथे काय धमाका करतायत ते. छान आहे हॉटेल. आवडलं ना? मला विश्वास होता तुला आवडेल. खास लोकांसाठी खास जागा. या शहरापासून एवढ्या शांत ठिकाणी हे हॉटेल निवडण्याचं कारण फक्त आणि फक्त तू आहेस. प्रसाद, एक सांगू, या मंचावरून जे काही सादर केलं जातं ते केवळ आणि केवळ रसिकाच्या प्रेमाखातर. हे वाक्य खूप वेळा ऐकलंय. पण ती रसिका जर इतकी मोहक असेल ना, तर यापुढच्या प्रत्येक सादरीकरणात जीव होते. प्रसाद तुम्ही पण ना. ऐक ना, हे घे आणि माझ्या काळजात भोसक पण लाजू नकोस. पास आता प्रसाद. आज भलतेच रोमॅन्टिक झालाय ना तुम्ही.
आज काय अख्खाच्या अख्खा प्रथमेश परब गिळलात की काय? तुझ्या सेन्स ऑफ ह्युमरला नाही म्हणजे इतकं रोमॅन्टिक असेल असं वाटलं नव्हतं ना मला ऐक ना ऐक ना ऐक ना अहो जाऊ नको अरे तुरे कर बापरे असं डायरेक्ट. प्लीज. ओके ओके मी प्रयत्न करते. ऍक्च्युली डेटिंग ॲपवर तुझा फोटो पहिल्यांदा पाहिला ना तेव्हाच मनाशी ठरवलं. सॉरी चुकून सॉरी मी मामा It's मी okay, it's मी okay. गोंधळलो सॉरी. No problem. ओके 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 फाईन. ओके डायरेक्ट मुद्द्यावर येतो. मी एकुलता एक आहे, IT क्षेत्रात कामाला आहे, स्वतःचं घर आहे, भविष्यात US ला सेटल होण्याचा विचार आहे आणि सर्वात महत्वाचं मी सज्जन आहे. रिअली? हो मी आहे सज्जन. मी सिग्नलवरच्या प्रत्येक गरीब मुलाला नेहमी दानधर्म करत असतो. वाव इम्प्रेसिव्ह. हा नाईस. पण म्हणजे आता तू फक्त स्वतःचं कौतुकच करणार आहेस की मला काही खायला पण घालणार आहेस? सॉरी 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 सॉरी. वेटर आला. वेटर तिकडे तिकडे हाक मारा वेटर. वेटर अरे वेटर 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 तिकडनं येणार आहे. वेटर काय करताय वेटर जरा अक्कल. सगळं पाणी पाण्याचं ना. बाबा तुम्ही इथे काय करताय? हो ना रे बाबांच्या वयाचे आहेत ना हे. पण चांगल्या घरातला दिसतोय रे माणूस. बाबा 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सावकाश सावकाश. या या इथे बसा इथे बसा. इथे या हॉटेलमध्ये वेटर आहात का तुम्ही? वेटर आहे. आई ग. पण मग घरी मुलगा वगैरे नाहीये का तुम्हाला? बाबा बसा बसा बरं तुम्ही बसा. आहे मी इथे नाही बसणार. तुम्ही गिराई खात. अरे बाप. मी इथे वेटर मी हो, हो. पुसते. हे नका करू ऐका ना बाबा. असू द्या असू द्या. बापरे पडताय तुम्ही ना. बाबा बाबा सावकाश सावकाश. मी तुला सांगते यांचा मुलगा ना नीट वागवत नसणार आहे यांना. बाबा घरी सगळं ठीक आहे ना? मुलगा नीट म्हणजे वागतो ना तुमच्याशी? त्रास होतो का तुम्हाला? हो हा नाही नाही. चला निघा. प्रसाद निघा कसं इथून. कसं बोलतोयस तू? अरे ज्या वयात आराम करायला पाहिजे त्या वयात बिचारे आजोबा हे काम करतायत. किती निर्दयी मुलं असतात ना. यांचा मुलगा आता जर का माझ्या समोर असताना चांगला थोबडावला असता त्याला. डोक्यात जातात अशी ऐक ना माणसं. एवढं नको म्हणजे रिॲक्ट करू. त्यांना- ऐक 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 एवढं रिॲक्ट करू नको. अरे मी ठीक. एकच सेकंड एकच सेकंड. का करताय हा कांड आता? बाबा माझं लग्न जुळत आले. आत्ताच्या आत्ता इथून निघा. इथून निघा आत्ताच्या आत्ता. तुम्ही डोकं नका फिरू. माझा आम्ही वेटर आहे ना. बाबा बाबा इकडे या. बाबा इकडे या. तुमच्याकडे फोन आहे? तुमच्या मुलाला आत्ताच्या आत्ता फोन लावा. मला बोलायचंय त्याच्याशी. नाही नाही मला जाब विचारायचं त्याला. तुम्ही नका काळजी करू. आम्ही दोघं आहोत ऐक ना, ना. रसिका. काही होणार नाही. तुम्ही- तुम्ही इथे बसा. नाही, नाही, त्यांना तुम्ही इथून बसा. निघू दे. माझं ऐक ना त्यांना. नाही एक मिनिट थांब प्रसाद. फोन लावा बाबा. बाबा फोन लावा माझा. ऐका काही नाही होणार. लावा फोन लावा. मला बोलायचंय तुमच्या मुलाशी. हे करा. बोला बोला बाबा बोला. मीच मुलगा आहे त्यांचा. म्हणजे ते बघ मीच मुलगा आहे त्यांचा. तू म्हणजे प्रसाद काय? मी प्रसाद माधव खंडेकर आणि माझे वडील हे समीर दिवाकर चौगले. एक 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 मिनिट. प्रसाद महादेव खांडेकरचे वडील हे समीर दिवाकर चौगुले कसं काय? हो हा पहिल्या स्किट पासून असलेला खड्डा बुजवायला अजून आम्हाला डांबरच सापडत नाहीये. याची लाज वाटली पाहिजे. याच्यावर विनोद नका करू तू. प्रसाद थांब. कसा वागतोस? तुझ्या वडिलांची लाज वाटते? रसिका ऐक मुळात- काय काय होतंय बाबा? हे असं काहीच नाही होत कोणाला. तुला कळतंय का? असं कोणाला काय होतं? ऐक तू ना गप्पा माझं. बसा. फालतू बोलू नकोस. हॉटेलमध्ये
काम करायला लावतोस वेटर म्हणून लाज नाही वाटत तुला? अगं मी नाही करायला लावत, ते का करतात मलाही कळत नाहीये. मग अशी मला नाटकं सांगत होतास ना, सिग्नलवरच्या मुलांना दानधर्म करतोस अगं, आणि रसिका- स्वतःच्या वडिलांना हॉटेलमध्ये इथे काम करायला लावतोस. लाज वाटायला पाहिजे तुला. माझं ऐकून घे, खरंच तू समजतेस तसं काही नाहीये. निघा हो घरी, मी तुम्हाला नीट सांगतो, घरी निघा आत्ताच्या आत्ता निघा. गप्प बस, ते कुठेही जाणार नाही. बाबा बाबा बसा इकडे. नको मला- नाही, मी नाही ऐकणार. मी नोकर आहे, इकडे- नाही, काही इकडचा होत मालक नाही, नाही. काही होत नाही. बसा बाबा. होते का तुमचं? बाबा मला खरं खरं सांगा, अजिबात न घाबरता सांगा, हा तुमचा मुलगा तुम्हाला त्रास देतो? आ? नाही, मी नाही सांगू शकत. मला मारेल तो, मला मारेल तो. नाही मारणार, मी आहे ना. तुम्ही बोला बोला. मला तो उतर घ्या. त्याला ओरडू नकोस. गप्प बस. बाबा बोला. बाबा बाबा बोला. बाबा हा, बाबा बोला म्हणजे बाबा बोला नाही. बाबा हे बोला दोघे म्हणजे येड्यात बाबा का ग? बोल. दोघे येड्यात समजवते कसलं त्यांना. ऐका ना बाबा, गप्प बस तू. बाबा तुम्ही बोला. बोला. मगाशी याच्याबद्दल काहीतरी सांगत होतात ना, मला ते सगळं सांगा. घाबरू नका, तुम्ही सांगा. मला जेवायला देत नाही हा. जेवायला? माझं ताट भरलेलं असतं ना, तर तिथे पोळी आणि भाजी असते रे, ती हिसकावून घेऊन जातो. मग मी उरलेलं ताट असतं ते चाटायचा प्रयत्न करतो, ताट पण घेऊन गेला. परवा म्हणजे बीपीच्या गोळ्या होत्या एवढ्या, ते घेऊन गेला आणि त्याने त्या विकल्या आणि त्याच्यातून चपटी घेऊन आला आणि दारू ढोचत बसला घरी. श्री प्रसाद. बाबा देवाला तरी घाबरावं. मग घातलेले कपडे तरी बघा, किती खोटं बोलताय. गप्प बस तू. तू नाही बोलायचंस मला. रसिका ऐक ना बाबा तुम्ही बोला. तुम्ही बोला. तुम्ही बोललं पाहिजे मी बाबा. काय बोलणार हो? रडू नका. बघितलं, किडे बघितले, रडताना पण याला पंच काढायचे. मग काय तू एकटा पंच काढणार? तुझ्याकडनं पण अपेक्षा आहे, थोडे काढ. गप्प बस. तो मुद्दाच नाहीये, बाबांचा मुद्दा आहे. बाबा तुम्ही बोला. तुम्ही बोलला पाहिजे. बोला तुम्ही. बरं, मग माझ्या घरात ना सगळं पाणी वय सांडलं. वय सांभाळा, वय सांभाळा. लहान मुलगा होतोय. होय, होय. म्हाताऱ्यात हे करू नका, वय सांभाळा. गप्प बस ना प्रसाद. का बोलायचंय तुला? त्याला ऐकू दे तसं. म्हाताऱ्या आजार असतात म्हाताऱ्या माणसाचे. परवा असंच आमच्या घरी पाणी सांडलं होतं. अर्धा तास मला पाणी पुसायला लावलं. माझी कंबर गेली रे, कंबर गेली. पाणी पुसायला लावलं सुप्रसाद. कारण अर्थ आहे का याला? कारण विचार ना, काय करतात, टीव्हीवर रवीना टंडनचं टिपटिप बरसाय पाणी लावतात आणि स्वतः बादलीवर पाणी डोक्यावर ओतून पाऊस पाऊस खेळत बसतात घरी. यांची चरबी काय करू मी? तुला रसिका खरंच यांचा ना तुला गैरसमज होतोय. मी घरात ना प्रत्येक कामासाठी बाई ठेवली आहे. जेवणासाठी बाई आहे, कपडा लत्त्यासाठी बाई आहे, धुनी बंडीसाठी बाई आहे. एवढंच काय, एक मालिशवाला पण लावला होता ना, पायाला मॉलिश करायचं ना, टपली मारायची आणि इकडे बघत बसायची. तो बोलतो भाई घर में कोई नहीं, यही बुड्ढा मार रहा है, मैं कैसे भरावं अभी. 4 वेळा बघितलं त्याने. 5व्यांदा खडकन यांचा गुडघा वळवून ठेवला, तावत निघून गेला. 15 दिवस गुडघा पकडून बसले होते. तुला नाही माहिती, हा माणूस साधा वाटतोय तुला. ऐक माझा रसिका, मी वाटेल ते बोलतोयस तू. माझा विश्वासच नाहीये. कुठले वडील असं वागणार आहेत रे? कुठले वडील वागणार आहेत? माझे वडील वागताय. ऐक माझं, मी सांगतोय तुला. नको बाबा, त्याला नको, त्याची नाही चूक आहे. मुली, मला तुझं नाव नाही माहिती, पण खरंच सांगतो, सगळी चूक माझी आहे ग मुली. कारण मला ना एक जुना आजार आहे. माझ्या पॅनकेकला भोक आहे. पोटात काय बेकरी बसवली आहे? तू पण काय रिॲक्ट होते आधी? ऐक काय बोललेत ते. पॅनकेक बोललेत, पॅनकेक. पॅनक्रियाज असतो तो. काय चाललंय बाबा? ऐका ना प्लीज, माझं जुळत आलंय. प्लीज तुम्ही घरी जा, निघा तुम्ही इथून. ते कुठेही जाणार नाही प्रसाद. तू गप्प बस. बाबा तुम्ही बोला. तुम्ही बोला बाबा. मला तुम्ही ना बोला. खायला पैसे नसतात माझ्याकडे. म्हणून मग मी एका हॉटेलमध्ये ना इकडे जॉब केलाय वेटरचा. तो जो मालक आहे ना, तो मालक खूप चांगला आहे. तर त्यांनी मला सांगितलं, इथे तुम्ही 2 वेळचं जेवू शकता आणि रोजचे मी 12 रुपये देईन. म्हणून मग हे इकडे येतो. माझी नोकरी आहे ही 12 रुपयाची. मी जी काय आहे ती मानाने नोकरी हे करतो. मी स्वाभिमानाने जगतो. तुम्ही बसा इकडे. नाही, मी ना पाणी द्यायचं काम करतो आणि मनोरंजन करायचं काम करतो. मी तुमचं मनोरंजन करतो. माझी नोकरी घालवू नका. मी बसते. मी बस. बाबा बस. पडाल. रसिका, पाणी हे सांग. बाबा. हे असं चाललंय, सगळं खोटं आहे. तू नाटक करू नकोस. बस आता. एवढं तरी कर बापासाठी. बस. मला माझं जॉब करू द्या, एवढंच माझी हात इच्छा आहे. जोडू नका बाबा. मी आहे. मी बसले. तुम्ही करा तुमचा जॉब. करा.
मुलाचं पोट पुढे सांग आणि नकार दे. तिच्या कानात सांगायचं वाक्य माझ्या कानात सांगाल? एवढे किडे आहेत तुमच्यात? कसा वागतोस रे वडिलांची? अगं हे मुद्दा अरे होत असं म्हातारपणात त्यांना करू मनोरंजन करायचं. कर- ससा ससा गसा वा वा मस्त. कापूस कसा कासवायची पैज लावली वा वा बाबा वा किती मस्त केलं तुम्ही. खूप मस्त. हे नाही रे. आपली नाहीये लायकी, गप्प बस. प्रसाद जे आपलं नाही झेपत ते नका करू. ऐक मी छान करतायत बाबा. तू बोलणार नाहीयेस बाबा. तुम्ही करा. रसिका, मी खरं हे सगळं खोटं चाललंय. इथे काहीतरी डोसा बिसा खायला आले असतील. मला बघितलं नाटकं चालू केलेत त्यांनी. इथला मॅनेजरला बोलव, बस सगळं इथे दूध का दूध पाणी का होईल. मॅनेजर नको मॅनेजर का आता का नाही ना आता मॅनेजर 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 नको. मॅनेजर लवकर ये. पडाल बाबा. मॅनेजर एक सेकंड. मॅनेजर एक मिनिट मी मॅनेजर नाहीये, मी हॉटेलचा मालक आहे. काय वेगळं करणार आहात? बरं, तुम्ही हॉटेलचे मालक, ओके. करा काय ते वेगळं. तेच करताय. मी वेगळं म्हटलं ना, तेच करताय तुम्ही. मी वेगळं करीन नाही तर तेच करीन. निदान मी रेग्युलर असतो तरी मध्येच गायब नाही होत मी. मुद्द्यावर या. बोला ना सर, काय प्रॉब्लेम आहे? हा हे इथे कामाला आहेत? हो. सांगा. अरे हे चौगुले काका आहेत. 3 दिवस झाले मला सिग्नलवर दिसले ते. त्यांच्या 5 बोटात 5 पिवळ्या बॉब्या होत्या. कुटुम करत खात होते भर उन्हात अनात. इतकं कसं तरी झालं ना बाप. यांना मी माझ्या हॉटेलमध्ये घेऊन आलो. भूक लागली असेल त्यांना म्हणून त्यांना भरपेट जेवू घातलं मी. तुम्हालाही फसवलं यांनी. हे तुम्ही समजताय तसे नाहीयेत. खूप पोचलेला माणूस आहे हा. एक मिनिट. झोपलेला. मी यांचा मुलगा आहे. ते माझे वडील आहेत. सांगतो, लहानपणी शाळेत झोपलेल्या वर्ग शिक्षकाच्या कपाळावर उठी उठी गोपाळा लिहिलं यांनी. शाळेत काढून टाकलेलं. इथे तुम्हाला फसवतायत ते. अरे गुच्चूपट. दलिंदर किती चाटा मारतो रे. अरे बापाला सांभाळता येत नाही, त्याची काळजी घेता येत नाही, चांगलं चुंगलं खाऊ घालता येत नाही. तो बिचारा उन्हात अनात बॉब्या खातोय. अहो. बापाला सांभाळता येत नाही तर बापाला जन्माला कशाला घालता रे? येण्यास करेक्ट. नीट. मी जन्माला घातलंय त्याला. त्यांनी मला घातलं. मी मुलगा आहे, तो बाप आहे ना. हा, माझी एवढीशी चूक दिसते. तू त्यांना एवढा त्रास देतो, एवढा चुका करतो, त्याच्या काय? तुला तर भर चौकात फाशी दिली पाहिजे. बोलतोय मॅडम, तुम्हाला सांगतो, हा माणूस आहे ना इतका स्वाभिमानी आहे ना. मी यांना म्हटलं की रोज तुम्ही फुकट जेवा माझ्या हॉटेलमध्ये. हे म्हटले नाही, मी वेटर म्हणून काम करतो, मी लोकांचं मनोरंजन करतो, मला त्या बदल्यात काहीतरी द्या. तर मी यांना रोज जेवायला देतो आणि 12 रुपये देतो. आणि हा तू हात नको लाव. ऐकून घे तू आता. तू माझ्या ऐक. तू जर यांना त्रास दिला ना तर तुझा बोटी अंग दुखेल इतका ठोकून काढीन मी तुला. बायना कुच्चट स्वभाव ना. काही झालं मला सांगा, घाबरायचं नाही. होय. मला आई वडिलांना सांभाळत नाही ते. तुझा आणि माझा संबंध संपला. ए, रसिका. यापुढे मला तुझं तोंडही बघायचं नाही. ऐका. रसिकाचं नाव घेऊच नको. मला 5 मिनिटं दे. 1 मिनिट थांब. मी एक्सप्लेन करतो तुला सगळं. 5 मला मिनिटं दे. ऐकायचंच नाहीये रे ऐक, तुझं. रसिका. बाबा हे माझं कार्ड घ्या अगं, आणि हे- या मुलाने परत तुम्हाला त्रास दिला ना मला सांगा. अगं तसं नाहीये माझं. ऐक तुमच्या घरावर बायकांचा मोर्चा सांगते की नाही बघा. सोडणार नाही मी तुला. रसिका, मला 5 सेल्स वडिलांशी असं वागतोस बघतेस तुला मी. ही पण मुलगी गेली. काय रे नशीब तुझं. एक मुलगी टिकत नाही. कधी लग्न करणारच हे? बसा बसा. का वागताय असं? सगळं सुख सोयी तुम्हाला देतोय ना. का वागताय बाबा? माझं पुन्हा लग्न मोडलात तुम्ही. का वागताय असं? खरं खरं सांगायचं का पंच टाकायचं काय? खरं सांग. खरं सांगतो. ग्राउंड फ्लोअरवरच्या सुशीला आजी आहेत ना, त्यांना मी काल प्रपोज केलं. त्या म्हणाल्या की मेल्या तुझ्या अकाउंटला जेव्हा 5.5 कोटी जमतील तेव्हा ये माझा हात मागायला. तेव्हा ठरवलं
तिला जिंकायचं. म्हणून मी हा जॉब करायला लागलो. 5.5 कोटी होईपर्यंत मी तुला सांगतो हरणार नाही मी. बाबा आता तुमचं वय आहे 84. 5.5 कोटी जमा होईपर्यंत तुमचं वय होईल 3,500 वर्ष. मीनवाईल सुशीलाजी 2-3 हजार वेळा पुनर्जन्म घेतील, त्यात तुला नकारच देतील. का करताय हे सगळं? चला घरी चला. ऐक ना, सुशीला जीव अडकलाय. बाबा 100 वेळा सु आणि शीला जाता येईल एवढंच आयुष्य उरलंय आपलं. त्यामुळे ते करा. आता घरी चला. चला घरी चला. छान केलात जे काही केलात. घरी चला. म्हणजे तू मला समजून घेत नाहीयेस. ठीक आहे. वा वा वा, बाप रे बाप होता परफॉर्मन्स. कहर केला सई. गोड परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी ही सिरीज आली. खूप दिवसांनी तुम्ही दोघे दिसलात. भावा कुठे यार, बरं वाटलं बघून खूप दिवसांनी. आणि आल्या आल्या 6 एंट्री मारलीस एकदम. खूप मजा आली. मला बाबांचं तुझ्या कॅरेक्टर आवडतंच. आणि समीरदा तू त्याच्यात काय काय शोधशील. म्हणजे आज ते गाण्यांचा आयटम फारच क्रेझी होता. आणि हे सगळं म्हणजे तू आलास तेव्हाच आमच्या मनात इतके स्क्रीन प्लेज रेडी केलेस. मला असं वाटतं की एखाद्या सिरीजचं सक्सेस हे आहे की ऑडियन्सला गेस करायला लावणं किंवा ऑडियन्सला एकदम एजवरती ठेवणं. आणि ते एजवरती ठेवणं सार्थकी लागलं. इतका छान परफॉर्मन्स होता. आमिरदाची पण ब्युटिफुल साथ आज. रसिका मस्त मजा आली. थँक्यू. मंडळी, ग्रामसभेत आज झडणार आहेत आरोप प्रत्यारोपांच्या भैरी. त्यामुळे तुम्ही आता सज्ज व्हा हास्याच्या रंगतदार जुगलबंदीसाठी. जी बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इबलिस कलाकारांना. मारतो इकडनं एकदम अजिबात गोंधळ नकोय. अत्यंत महत्वाच्या विषयासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. 6 महिन्यांपूर्वी आपण गावात सरपंचांच्या वाढदिवसा दिवशी एक ॲम्ब्युलन्स विकत घेतली होती. हो पण ते एकदा पण त्याच्यात बसले नाही. चिकू, तुझ्या हौसेसाठी त्यांना ऍडमिट करू नकोस. त्यांनी बसण्यासाठी घेतली का आपण ॲम्ब्युलन्स? मुद्दा काय आहे तर ती ॲम्ब्युलन्स घेताना आपला हेतू चांगला होता, पण गेले काही महिने अशा गोष्टी घडतायत ज्याच्यामुळे गावच्या अस्मितेला गालबोट लागलेला आहे आणि सगळ्यांची त्रेधा तिरपीट उडतीये. मास्तरांनो, थोडस जरा इसकटून सांगा हे आम्हाला. म्हणजे गालबोट हे जरा चांगलं आहे, तिरपीट जो आलेला आहे त्याने मला थोडीशी भीती वाटते. ते जरा मला समजून सांग. सरपंच, गालबोट हे असं गालबोट नाही, म्हणजे वाईट. चांगलं नाहीये ते, वाईट. आणि तिरपीट असा शब्द नाही येतो. त्रेधा तिरपीट. अच्छा, म्हणजे ते ढोलकीचे बोल तिरदा तिरपीट डुम. चांगला बाजार बघून ह्यांचा तबला विका एकदा. इथं काय खुला माणूस आहे आपला सरपंच. चिको काय तर पटकन बोला. माझ्या बारक्या ताप भरलो. आत्ताच फोन इलो मागा घरी जाऊचा. एकदा बारक्याचं नाव शेकोटी तरी ठेवा. सतत पेटलेला असतो प्रत्येक गोष्टीत. काय करायचं? करतो विषयाला सुरुवात करतो, हरकत नाही. तर मला आधी सांगा, सगळे आलेले आहेत का? कोको कुठे? ती तालुक्यात गेली शूटिंग बघू. शूटिंग कुठल्या पिक्चरचं आहे? हा पिक्चरचा आहे. तुझ्या बोटात माझी अंगठी. चिको गप्पा बस. महत्वाचा विषय, त्याला सुरुवात करूया. हा, आज मी सगळं लिहूनच आणलेलं आहे. आज पाठांतर न झालेलं. मूर्खपणा करू नकोस. माझ्या पाठांतराबद्दल काय बोलतोस रे? साधा सुद्धा बॉय नाहीये मी. मला माझी डिलिव्हरी कशी करायची माहितीये. प्रमोशन करतास? गालातल्या गालात हसतात बघा. तुमचा झाला, आता आपला करूया. तर महत्वाचा विषय लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचा विषय आहे हा. हे काय आहे? 22 दिवस तुम्ही केलं, तुम्हाला पण नाही कळला. आणि ते काय मास्तर?
तसं नाही ते मग बसा. असं. बस 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 आता महत्वाच्या विषयावरती येऊया. आपल्या गावात अँब्युलन्स आलेली आहे पण उपयोग काय मला सांगा. आता ही आपली परबांची म्हातारी 101 वर्षाची आहे. ती म्हातारी आहे की वर्गणी आहे? बसरेपणे पूर्ण ऐक. परबांची म्हातारी 101 वर्षाची आहे. 3 महिन्यांपूर्वी तिला ऍडमिट करण्यासाठी तालुक्याला न्यायचं होतं तेव्हा अँब्युलन्स हजर नव्हती का. त्या तोरसकर वहिनींना जेव्हा लेबर पेन सुरू झालं होतं तेव्हा सुद्धा अँब्युलन्स हजर नव्हती का. त्याचबरोबर काल आपल्या सगळ्यांच्या गावचे लाडके बंड्या काका जे आहेत ते काकींसोबत फ्लर्ट करताना कोसळले तेव्हा सुद्धा अँब्युलन्स हजर नव्हती का. मला नका विचारो, मी तुम्हाला विचारतोय का. आता सुदैवाने बंड्या काका वाचले पण याला जबाबदार कोण. बंड्या काका का झेपत नाही तर फ्लड करायचं कशाला. अहो त्या माणसाचे वाटीतनं शेंगदाणे उचलताना हात थरथरतात. एवढा मोठा पल्ला गाठायचा कशाला. चिकू शांत बस चिकू. फ्लर्ट करताना कोसळले याच्याबद्दल नाही विचारत आहे मी, त्याची जबाबदारी घ्यायला नाही सांगत आहे. महत्वाच्या वेळेस अँब्युलन्स नसते गावात याला जबाबदार कोण. हे योग्य आहे का. अजिबात नाही, हे योग्यच नाही आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की हे जे चालले त्याचा मला त्रास होतो. या गावचा प्रथम नागरिक म्हणून जे काही चाललेलं आहे त्याचा मी निषेध करतो. पण मला सांगा गरजेचं काय मला अत्यंत गरज असते तेव्हा ही अरुण बस असते कुठं. अरुण बस. मी बोलतोय हे बदक सोडा जंगलात. सरपंच अरुण बस नसते. तुमच्या नावाची बस आहे का ती. अँब्युलन्स आहे की नाही. अच्छा हा अरुण बस असतो कुठं. कुठं असते ही अरुण बस एवढ्या महत्वाच्या टायमाला कुठं असते. हो सरपंचानू बाकीच्या दिवसाचा मला माहित नाही पण काल ती अँब्युलन्स ह्या सावताच्या उसाजवळ उभी होती. ऊस काय आजारी पडलेत बसाड्या तिकडे काय होती. हे खरं आहे काय सांगतोय हा. हो सावत्या हो काय म्हणतोस. अँब्युलन्स जेव्हा आपण विकत घेतली तेव्हा ठरलं होतं की नाही की ती ग्रामपंचायतीच्या ऑफिसच्या बाहेरच पार्क होणार. नाही. उसात काय करत होती. नाही काय झालं ह्यावेळेस ऊस लय झाला ना मला. मग तुम्हाला सांगतो 4 टायल्या भरून गेल्या. वाईज ऊस राहिला होता. म्हटलं तर एवढं ऊस आहे एवढा मोठा टेम्पो कशाला करायचा. आणि बैलगाडीत टाकला तर सांडत होता. म्हणलं मधलं वाहन पाहिजे म्हणून अँब्युलन्स मध्ये टाकला कारखान्यावर पोहोचावला साटकन घरी. अरे ऊस घेऊन गेलास तू अँब्युलन्स चुकीची आहे. थांबा थांबा. सूर चांगलं वाटलं म्हणा. बाकी काय नाही. शांत बसा एकदम. महत्वाचा विषय हा. सावत्या अँब्युलन्स मध्ये जर ऊस ठेवशील तर परबाच्या म्हातारीला काय उसात ठेवशील. नाही नाही हा आणि मुलात गोष्ट त्या बंड्याला जर काय झालं असतं त्याची जबाबदारी तू घेतली असतीस काय मला आता? बरोबर मास्तरानू मी बरेच दिवस सांगतोय की आपल्या कोकणात हे बाहेरचं गावातले लोक जे आलेले आहेत ना ह्यांच्यामुळे कोकणच्या मातीला आणि इथे लोकांना त्रास होतोय. त्याच्यामुळे ह्याला बाहेर काढा गावात ना. लय बोलू नका. माझ्याकडे नागरिक आहे मी गावातला. होय काय आणि तुम्ही काय सांगताय उसाचं. काय मास्तर कोकणात काहीतरी वेगळा प्रयत्न करतोय तर ह्यांची कशाला जळती हो. किती दिवस कोकणातल्या आंब्यातच खेळायचं. उसात पण खेळलं पाहिजे का नाही गावात. अरे हो पण कोकणात ऊस आहे ह्याच्यावरूनच गावागावात भांडणं आहेत माहिती बरोबर आहे. आहे? आणि तुझ्या ऊसाच्या शेतीमुळं जमिनीतलं पाणी कमी होत आहे. तो बंड्या खापला असता माहिती तुझ्या ऊसाच्या शेतीमुळं. सांगते देऊ याला निलंबित करा ह्याला साताराला पाठवा आता. एक मिनिट मोरे. काय 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 ह्याला निलंबित करा म्हणजे ह्याला बाहेर काढा म्हणजे. बाहेर काढा म्हणजे ह्याच्यामुळे नुकसान होतं गावचा. एक मिनिट. काय मास्तरानू मोऱ्यांचं सांगू का 4 चौघात. हा सांग सांग काय सांगाय सांग सांग. आपण गावात नाटक करतो बरोबर बरोबर. त्या नाटकाची जाहिरात मोरे अँब्युलन्स मधून करतात. ते म्हणजे जाहिरात करतात. मग सरपंच तुम्हाला कळू नये म्हणून अँब्युलन्सच्या समोर ट्रक असं लिहतात. तरी टरक म्हणून मला अँब्युलन्स सारखं का वाटत होतं. मला तेच कळत नव्हतं. सारखं अरे ए पम्या काय पण सांगू नको तुला सांगून ठेवतोय. काय पण सांगतोय मी. हा. मास्तर ह्यांचं काय सांगू मी तुम्हाला. आपण ते मायावी राक्षस नावाचं नाटक केलं तेव्हा यांनी काय केलं नाही. काय? 4 पोरांच्या खांद्यावर अँब्युलन्स मध्ये स्ट्रेचर दिला नाही. त्याच्यावर आडवे झोपलेत नाही एंट्री मारला नाही. हा 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 करत. हा कसं करायला पाहिजे. अहो हा केलं हा प्रॉब्लेम नाही आहे. मग? स्ट्रेचर वापरले हा प्रॉब्लेम आहे. काय तुम्ही अजून एक स्त्री पार्टी करतात या नाटकामध्ये. प्रेक्षकांमधून एंट्री घ्यायची म्हणून अँब्युलन्स तिकडे लावतात. तिकडे मेकअप करतात कपडे चेंज करतात आणि प्रेक्षकातून एंट्री घेतात. नाटका दिवशी अँब्युलन्स व्हॅनिटी व्हॅन सारखी वापरतात हे. बरं ना काय ही काय फालतूगिरी आहे. काय ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडनं. पम्या गुड छान उत्तम.
तू ही बाब गावच्या निदर्शनास आणून दिलीस गुड आभारी आहे आम्ही सगळे तुझे आभारी आहोत. मास्तर ह्याचा आभार कसला मानताय तुम्ही नाही रे. हा काय तुम्हाला धुतल्या तांदळाचा वाटला अहो आज सकाळी 4 ते 7 अँब्युलन्स भाजी आणायला वापरतो मी बघितलंय. बने चार जवळ काय पण बोलू नको. काय पण बोलत नाही मी आपला मंगळवारचा बाजार भरतो ना तिथं गाडी घेऊन जातो आणि तांबाटी भरून आणतो अँब्युलन्स मधना. मग टमाटे गाडीत भरायची असते ही अलिंबस आहे ना ती वरचे टमाटे भरतात त्याच्यात. तांबाडी आणतो डायनोसॉर नाही आणलेला आहे त्याच्यातून. कसं आहे मास्तर 4 ते 7 आपल्या गावात सगळे साखर झोपेत असतात म्हणून मी त्यावेळी बाजारात अँब्युलन्स घेऊन जातो त्यात टांबाटे भरतो आणि आणतो. दॅट्स व्हॉट मी लॉर्ड. मूर्ख आहेस का तू गधड्या? तुझ्यामुळे त्या सावंतांची बायको गेली असती ना पण त्यांना तांबाटे दिले होते मी. तांबाट्यांसाठी नाही बोलत आहे मी. मागे जेव्हा सावंत काकांना मलेरिया झाला होता तेव्हा त्यांना आपण या स्ट्रेचर मधनं अँब्युलन्स मधनच दिलं की नाही. स्ट्रेचर खाली 4 टोमॅटो फुटले त्याचं लाल पाणी बाहेर आलं त्यांना वाटलं काकांची पाठ लिकेज आहे घाबरल्या होत्या तर त्यांना परत ऍडमिट करावं लागलं. एवढं सिरियस झालं काय? ठीक आहे नेक्स्ट टाइम असं काय होणार नाही. अँब्युलन्स नेली आली की सगळे टांबाटे बाहेर काढेन कुठला पण एक पण टांबाटा आत ठेवणार नाही. मग बचारे हा आधी शानपणे केला असतं तेवढी लफडी झाली असती. तुम्ही मूर्ख आहात का जरासे? मुळात त्या अँब्युलन्स मधनं टोमॅटो आणायचे नाहीत एवढं लक्षात घ्या. एक कळतंय का तुम्हाला आपली जी अँब्युलन्स आहे ती आजारासाठी आहे की बाजारासाठी आहे? नका पास चला सगळ्यांनी पास चला शांत बसा एकदम थांबा एकदम. परत सगळी जर गाडी धुवून देत असेल तर काय आपल्याला अडचण आहे? तुम्हाला सांगू सरपंच तुम्ही अपेंडिक्स सारखे आहात. हो निरुपयोगी आणि त्रासदायक. गप्प बसा. महत्वाच्या कामांसाठी कुणीच अँब्युलन्स वापरत नाहीये स्वतःच्या स्वार्थासाठी वापरताय. बरं त्यात ती अँब्युलन्स कुणीतरी ठोकलेली आहे ती कुणी ठोकली कोण चालवतं मला सांगा अँब्युलन्स? त्याच्यावर ड्रायव्हिंग क्लास कोण घेतं त्याला विचारा तुम्ही. चिकू तुझे ड्रायव्हिंग क्लास तू अँब्युलन्स वरही घ्यायला लागलायस? खरं सांग तू ठोकलीस गाडी? मी नाही ठोकली. आता सांग नाही तर गावाबाहेर काढी. मी नाही ठोकली सरपंचांनी ठोकला नाही. एक दिवशी रात्री आले घोंगडी घेऊन मला म्हणाले अँब्युलन्स शिकव. मी यांना बसवलं ते एका पायाने ऍक्सिलेटर दाबत नव्हता म्हणून उडी मारली त्याच्यावर गाडी गेली पुढं. काहीतरीच काय वाचायला वाढून कशाला सांगतो? मी फक्त ठोकली एवढंच केलंय. दिल्ली तू आणि तुझ्या वाचाड्या आता झालं काय झाले एक म्हटलं आता 9 वर्ष आले तर एक काहीतरी संकल्प करूया म्हणून म्हटलं 4 व्हीलर शिकूया. त्यातलं काही झालंय ते पाय पोचत नव्हतं म्हणून याचे पाय बी मारायचे म्हणून डुम फुटलं ते. मूर्ख आहात तुम्ही मूर्ख. तुमच्यामुळे अँब्युलन्सला नुकसान झालेलं आहे. माझ्या म्हणे किती गोष्टी घडलेल्या आहेत. ते स्ट्रेचर तुटलेलं आहे अँब्युलन्सला पुढून डेंट केलेला आहे टेल लाईट तुटल्यात हेडलाईट तुटल्यात. साधारण किती खर्च आहे माहितीये का अँब्युलन्स रिपेअर करायला? 80,000. एवढं 80,000 80 नाही पण नका काळजी नका करू मी करतोय काहीतरी मॅनेज. माझ्या आलेलं आहे लक्षात आपण काय करू शकतो. काय काय आपण हा सगळा खर्च भरून काढू. आता आपल्या गावची जत्रा आहे की नाही? ती जत्रा विकायची. तुझ्या वडिलांनी विकली होती जत्रा. जत्रा आपण जी काही भरवली आहे तिथे आपण जो पिंकी पाटीलचा तमाशा ठेवलेला आहे तो कॅन्सल करून अँब्युलन्सची डागडुजी करूया. अजिबात नाही. हे बघा एखाद्या वेळेस अँब्युलन्स नसली चालेल पण पिंकी पाटीलचा डान्स व्हायला पाहिजे. म्हणजे काय विषयच नाही. माणसं काय रोज आजारी पडते ती. पिंकी पाटील रोज येणार आहे काय? बरोबर हा आणि पिंकी पाटील जेव्हा गावात येईल ना तेव्हा सगळे आजार गावातून बाजूला जातील. आमचा एकच नारा आहे आजची कच्ची खावा पिंकी पाटीलचा कार्यक्रम हवा. पिंकी पाटील पाहिजे. पिंकी पाटील पाहिजे. आता सगळेच जर का बोलत असेल तर मग माझं पण आणू. माझ्या पण अनुमोदन. गावात पिंकी पाटीलचा तमाशा येणार नाही. थांबा रे. आलेली आहे ऍम्ब्युलन्स बोलवा. मास्तरांनो 2 तास थांबाल काय? काय? ती कोको शूटिंग बघू ऍम्ब्युलन्सच घेऊन गेली आ. अरे मला न्या दवाखान्यात. जोरदार टाळ्या वा वा वा. तुमची अरुण बस आज सुसाट सुटली होती. प्रसादा काय म्हणाल? अरुण स्किट चालू असताना मी 2-3दा म्हणण्याचा प्रयत्न केला मला नाही म्हणता आलं. मला पण आलं. काय आहे ते? अलिंबस. अल्युम्बस. नंतरचं पण फार इंटरेस्टिंग. गुरुजी नाही प्रत्येक वेळेला वेगळं वेगळं आलेलं आहे. आणि मोरेला अल्युम्बस म्हणायचं होतं का आंबालूस म्हणायचं होतं काय ते मला कळलं नाही. त्याच्यात काय सुचेच ना. छान छान. पण सगळ्यात कौतुक पीपी तुझं कारण तुझ्या चित्रपटाचं प्रमोशन तू केलंस
पण ते करताना कणभरही बेरिंग सोडलं नाहीस. क्या बात आहे. वा वा. बाकी तुझ्या चित्रपटाला मनपूर्वक शुभेच्छा पृथ्वी, तुमच्या संपूर्ण टीमला. मला फार आनंद होतोय आपल्यातल्या एक एक सदस्याचा एक एक चित्रपट येतोय आणि त्याचंच प्रमोशन आपल्या मंचावरती होतंय. अत्यंत समाधानाची बाब आहे. हा मंच अनेकांना समृद्ध करतोय याचा मला फार अभिमान वाटतो. विश यू ऑल द बेस्ट. सई अंबालूनचं परफॉर्मन्स. थँक्यू. एक विशेषणांच्या डिक्शनरीमध्ये मला विशेषण दिल्याबद्दल मोरे. आणि नवीन हेअरकटमध्ये तुम्ही हात दिसताय. बेटकर, आज तुम्ही सिक्सर मारलेला आहात. संकल्पना ही तुमची आहे, लिखाणही तुझं आणि पम्याचं आहे. पीपी, खूप मुलं मुलींना बघून ब्लश करतात. आज तू तुझ्या प्रमोशन करताना ब्लश करत होतास. ही किती इम्प्रेसिव्ह आणि अमेझिंग गोष्ट आहे. याच्यावरून तुझ्या कामावरती किती प्रेम आहे हे दिसतं. त्यामुळे तुला खूप शुभेच्छा आणि तुझं खूप अभिनंदन. या सिनेमाचा भाग तू आहेस आणि तुझा परफॉर्मन्स इथे झाला, त्याच्यामुळे आम्ही खूप खुश आहे आज तुला बघून. बाकी नेहमीप्रमाणे ग्रामसभा आपली हिटच असते. आजचा विषयही खास होता. हर्ड मेंटॅलिटी जी असते ती खूप सुंदर पोर्ट्रे केली लिखाणातून. त्यामुळे लेखकांचं विशेष अभिनंदन. मजा आली. थँक्यू. हास्याची ही उलाढाल अशी चालू राहील, पण वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नमस्कार मंडळी. वाढत्या थंडीमध्ये विनोदाची कोवळी उन्ह घेऊन तुम्हाला मनोरंजनाची ऊब द्यायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, जखमांवर उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेल्या एका पेशंटला येणार आहे एक अद्भुत अनुभव. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची एक थरथराटी रात्र अनुभवण्यासाठी. जी तुमच्या समोर घेऊन येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरा, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि विनोदाची जाण असणारी नृत्यांगना अश्विनी कासार. लागलंय लागलंय. हॅलो 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 गाईज. हॅलो प्रसाद सर. हॅलो सई मॅम. हॅलो. जरा लागलं आहे. बर. तुम्हाला वाटेल प्रेमात पडलोय म्हणून लागलंय, तर तसं नाहीये. प्रेम शोधताना पडलोय म्हणून लागलेलं आहे. काय नाही हो, कंटाळा आला होता. फिंडर, बिंडर, फिन्स्टा, फेसबुक या सगळ्या सोशल नेटवर्किंग साईटवर मुली बघून बघून कंटाळा आला होता. म्हणजे ठरवलं होतं प्रेमाच्या मागे जायचं नाही. पण तेवढ्यात शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज आला की लोणावळ्याला रियुनियन आहे. मी एक सहज एक जस्ट मी फक्त शाळेच्या मुलींचं प्रोफाईल बघितलं. एक जस्ट एक जस्ट म्हणून मी बघितलं तर सर, अरे शाळेत समीर दादाच्या फसलेल्या पेंटिंग सारख्या दिसणाऱ्या मुली आज समीर दादाने लिहिलेल्या पंच सारख्या कडक झालेल्या आहेत. सांगू म्हणजे आधी शाळेत आता असं आहेत त्या. म्हटलं लगेच आपल्याला लोणावळ्याला रिन्युअलला जायला पाहिजे. बाईक काढली, तशाचा तसा निघालो. बाईक स्किड झाली, मी पडलो, खरचटलाय, पाय सुजलाय, वाट लागलेली आहे. चला, नशिबात ना सुंदर मुलगी नाहीच आहे हो प्रसाद सर, नाहीच आहे. सई मॅम, मी ठरवलंय आजपासून प्रेमाच्या मागे जायचं नाही. हॅलो, मी अश्विनी. तुम्ही जस्ट ऍडमिट झालात राईट? वाक्य पूर्णही करायला देत नाही ते. अश्विनी, ये ना म्हणायच्या आधीच आलीस. मीच तो पेशंट. ओंकार राऊत नाव आहे माझं. हो, किती गोड नाव आहे ओंकार राऊत. हे वाक्य म्हणणारी तू पहिलीच आहेस इथे. लागलंय जरा. दुखतंय का? खरचटलाय खूप? डोंट वरी, मी आहे. काय म्हणालात? डोंट वरी, मी आहे. तुमचं मी आहे मला नजीकच्या भविष्यात तुला सुवर्णसंधी आहे असं ऐकू आलं. भारीच खोडकर आता तुम्ही. कसं झालं हे? बाबांकडनं झालंय. बाबा पण खोडकरच होते. ते नाही हो, पायाला कसं लागलं?
याचं म्हणजे ते शाळेच्या रियुनियनला निघालो होतो, गेट टुगेदरला. बाईक काढली, स्किड झाली, गेट टुगेदर मिस झालं. हो डोंट वरी, मी आहे. मी तुम्हाला पटकन ड्रेसिंग करून देते, एखादं पेन किलरचं इंजेक्शन देते, तुम्ही लगेच जाऊ शकता. कुठे? गेट टुगेदर. यार, देवी हायवेवर उभी असताना मी कशाला सर्व्हिस रोडला मरायला जाऊ? नाही त्याचं सर कसं झालंय, मी तुला म्हटलेलं चालणार आहे ना? म्हणा ना, तुम्ही मला आशू म्हटलं तरी चालेल. नको नको, आशू नको. आशू मी माझ्या मित्राला हाक मारतो, इव. ते खूप हे होईल. मी आशुडी म्हणू का? चालेल. आशुडी खरं आहे ना? कसं सांगू, म्हणजे तुला बघूनच मला बरं वाटलेलं आहे. तू पेन किलर आणायला जाऊच नकोस, तू स्वतः एक पेन किलर आहेस. तुझी स्माईल बघून माझा पेन एकदम असा किल्ल झालाय, किल्ल. म्हणजे तू नर्स असशील तर सफरचंद खायलाच नको. खरं? खरं, एकदम खरं, एकदम खरं. मग मी पण आता काहीतरी खरं सांगू? काहीतरी काय, तू खोटं सांगितलंस तरी मी ऐकून घेईन. मला पण खूप छान वाटतंय. म्हणजे या हॉस्पिटलमध्ये असं हँडसम आणि खोडकर असं कॉम्बिनेशन असलेला पेशंट क्वचितच येतो ना. फार वर्षांपूर्वी प्रसादोक आले होते. प्रसादोकांनंतर तुम्ही. काय म्हणालात? प्रसादोकांनंतर तुम्हीच. बस संपलं पाहिजे स्किट. हे स्किटचं शेवटचं वाक्य. असा धोकानंतर तुम्ही. मी किती छान वाटतंय ऐकायला हे वाक्य. म्हणजे मला पण माझी मनमंजिरी मिळणार की काय? मनमंजिरी प्रेम मनमंजिरी. हे आपलं हे काय तुझं? अश्विनी. आशुडी पण तुम्हाला अहो जाऊ नको ना करूस प्लीज. ओंकार. मला ओंकू डी म्हण. डी वरनं बाबांचं नाव आहे का? आपण लाडाने म्हणतो ना, आजुडी पप्पुडी ओंकुडी. ओंकुडी. बाबांना नको आणूस ग मध्ये. ओके ओंकुडी. मी आता काउंट घेते. तू जरा पाय गुडघ्यातनं दुमडून बघ, म्हणजे मुकामार वगैरे बसलाय का आपल्याला कळेल. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. 9 8 9 3. एक 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 हे काय? 1 मिनिट. 1 2 3 4 असं काउंटिंग असतं. 9. ओ माय डोंट टेल मी. तू मला फोन नंबर देत होतीस, मला कसं नाही लक्षात आलं हे? मला केंद्राच आहे बाबा मी. मोबाईल 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 989. माझा नंबर असायलाच पाहिजे ना तुझ्याकडे. रात्री बेरात्री काही लागलं तर? रात्री बेरात्री मला लागू शकतो. म्हणजे ओंकुडी. काय काय करतोस काय तू? मी प्रेम करतो. जॉब करतो का? आपलं एक फ्लर्टी जॉब करतो. मी फ्लर्टी जॉब नाही करत, मी एक जॉब करतो. मला वाटलं तू सिनेमात हिरोचं काम करत असशील. आय मीन लुक्स, बॉडी, फिटनेस हिरोपेक्षा अजिबात कमी नाही आहे. हे सुद्धा स्किटचं शेवटचं वाक्य असू शकतं मिर्दा. मराठी माणूस. मे आय? काय? जिमला जातोस? मी जातो जिमला जातो. तू बोलते जातो जिमला, तू बोलतेस तर मी जा रे जिम को. मग घेणार ना? काय? इंजेक्शन. हा मला कळतच नाही. वेंधळाच मी लागलाय इथे, परिणाम इथे झाले. आणि डोंट वरी, मी इंजेक्शन दिल्यावर अजिबात त्रास होत नाही. माझा हात अत्यंत हलका आणि मऊ आहे असं म्हणतात. खरं की काय? हो हे बघा. हो का? एका पेशंटला मी इंजेक्शन दिलं, त्याला लगेच शेर सुचला. काय सांगतेस? त्याने लिहिला सुद्धा. ऐकव. इन हाथों में उतर आई है इश्क की कसक. इन हाथों में उतर आई है इश्क की कसक. सुई की चुभन भी अब भीगे होठों सी लगती है. टोच सगळे टोच. इंजेक्शन जेवढे असतील तेवढे सगळे टोच इथे. टोच. आवडली ना शायरी? मला बिवडली पण. मी इंजेक्शन दिल्यावर पेशंट्स काय काय करून बसतात. हो काय? तू काय करणार आहेस? असतं काय इंजेक्शन मध्ये? जसं की तुला कळलंच नाहीये. नाही मला माहितीये तुला सगळं कळलंय. बाबू मी कचराचा डबा कुठं पडलाय बघ. मी आले इंजेक्शन घेऊन. तू जे करशील ते सगळं मला आवडणार आहे, लक्षात ठेव. मी आलेच. मला काय उचलून ठेवते.
याला म्हणतात नशीब प्रसाद सर. कुठेही मिळतं प्रेम, नशिबात असेल ना कुठेही मिळतं. प्रसाद ओकानंतर मी हेच म्हणणारी मुलगी पाहिजे. कुणाशी काय एकट्यात बडबडताय? नाही ते आनंद सॉरी. आता ऍडमिट झाले तुम्हीच का? बरं बघू कुठं लागले. काय झालं? कुठं लागले बघू मला. एक मिनिट, तुम्ही करणार आहात का? नको का? मग चला जा. अहो नाही नाही नाही, हॅलो. त्या नर्स होत्या ना वेगळ्या, त्यांना पाठवा. कोण नर्स? अहो त्या अशा एक सुंदर नाजूक उईमा अशा नर्स होत्या त्या. नाही इथं सुंदर नाजूक उईमा मीच आहे सगळं. अहो नाही, नर्स नर्स हे अश्विनी अश्विनी. कोण अश्विनी? असल्या नावाचं कोणी नाही इथं. अहो अहो काय बोलताय तुम्ही? मला चेक करून गेल्या त्या, माझ्याशी फ्लर्ट केलं त्यांनी. मला म्हणाल्या प्रसाद नंतर मी असं मला म्हणाल्या. अरे बापरे. शायरी ऐकवली. हो त्यांना पाठवा. शायरी ऐकवली? ती मेरे हाथों में उतर आई इश्क की कसक सुई की जो बाब अब भिके हट जैसे लगती है ती. त्यांनी नजाकतीने ऐकवली होती. तुम्ही म्हणजे फटफटवत आणली. मी नसते आले तर तू मला फरफटून नेलं असतं तिने. काय झालं? काय रे देवा, म्हणजे आता पूजा घालावी लागेल भाई. ती परत यायला लागलं का काय? काय 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 झालंय? काय झालंय? ऍक्च्युअली मध्ये ती अश्विनी जी आहे ना, ती नाही, ती 5 वर्षांपूर्वीच वारली. येते ती येते आत्मा आहे आत्मा. आणि ती म्हणते येते ती आत्मा. ऍक्च्युली 4 वर्षांपूर्वी काय झालं होतं, ते एका पेशंटला इंजेक्शन द्यायचं म्हणून आणायला गेली आतमध्ये. तर गॅसचा स्फोट झाला आणि ती मेली होती. ती आधीमध्ये तिचा आत्मा. नाही 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 हो, हे नाही. आत्मा कशी असेल? येतो तिचा आत्मा. पप्पी दिली का? नाही ना. नाही ना, काय बरं झालं नाही दिली पप्पी. माऊची पप्पी म्हणतो आम्ही तिला. माऊची पप्पी? ती असं पेशंटला डोळे बंद करायला सांगते आणि गप्पन अशी पप्पी दिली ना, 5व्या मिनिटाला खाल्लास. हे असं झालंय? आधी असं झालंय? झालंय ना ह्याच्या आधी. माझ्यासाठी इंजेक्शन आणायला गेली ती आता. माझी चावल लागली असेल म्हणून गेली असेल ती. नाही हो नाही, मला फोन नंबर पण दिला तिने ह्याच्यामध्ये. ती सगळ्यांनाच फोन नंबर देते. डोळे बंद करायला सांगते आणि फोन नंबर डायल करायला सांगते. हातातच फोन फुटतो ना. तुम्ही डायल करून बघा. बघा फोन. नाही डायल करून बघा. नाही नाही हो नाही हो, ती नाही आत्मा. खरं सांगतोय, ती एवढी मस्त बघत होती माझ्याकडे. ज्या नजरेसाठी मी व्याकुळ झालो होतो ना आयुष्यभर, त्या नजरेने बघत होती ती माझ्याकडे. मेली उपाशी पेशंट बघूनच येते. ती खरंच आत्मा आहे? खरंच आत्मा आहे ती. एक मुलगी लाईन मारत होती, ती आत्मा आहे? ती भूत आहे? बाबू कचरा असाच ठेवणार आहेस का रस्त्यात? उचल पटकन. ओमकुडी इंजेक्शन घेऊया. डोळे बंद कर. काय झालं तुला? काय होतंय? नाही मला. घाबरू नकोस. काय होतंय? तू पाय दाखव मला. तुझे पाय सरळ आहेत. मॉडर्न भूत आहे. तुला आमरा मला माहिती आहे तू काय करणार आहेस ते. तू मला डोळे बंद करायला लावणार आणि करणार ना काहीतरी. काय मी काय गैरफायदा घेणार आहे तुझा? मावशी ती आली. मावशी आरडाओरडा करू नकोस. या हॉस्पिटलमध्ये मी आणि बाबू आम्हा दोघांशिवाय कुणीच नाही. काही बोलू नकोस. डॉक्टर्स येत असतात अधनं पण मला मावशींनी सांगितलं, घरात मावशींनी सांगितलं मला, तू डोळे बंद करायला लावतेस, मौत की पप्पी देतेस आणि सगळी लोक मरतात तुझ्या माउथ की पप्पीने. तू आहेस, तू भूत आहेस. भूत आहेस तू. जागे भूतनी. घरात मावशी इथे आली होती. अजून कुठे जाते ती? अरे नाही म्हणजे ती इथे काम करायची, पण 4 वर्षांपूर्वीच ती वारली. ती पण वारली? ती पण म्हणजे? अरे ती बोलली तू वारली. तिला इकडचं तिकडे करायची सवय. बाकी चांगली आहे ती 8 वर्ष या हॉस्पिटलमध्ये कर्तव्यदक्ष आरोग्य सेविका म्हणून काम करते रे. करत होती म्हणजे. पण काय झालं, एका पेशंटला तिने असं थर्मामीटर तोंडात धरायला सांगितलं. त्या थर्मामीटरवर स्लॅब पडला. थर्मामीटर फुटलं, पारा तिच्या घशात गेला, पोटात गेला. तो पेशंट दगावला. मग ते मावशीला शॉक बसला आणि मग ती जोरात किंचाळली आणि मग स्लॅब तिच्या अंगावर पडला आणि मग ती पण दगावली. पण तिची थर्मामीटरचं रीडिंग घ्यायची इच्छा खूप अपुरी राहिलीये. ती थर्मामीटर हातात घेऊन अशी फिरत असते रे. तांत्रिक मांत्रिक सगळं झालं पण काहीच उपयोग होत नाही. ओमकुडी हॉस्पिटलमध्ये तुम्ही तांत्रिक मांत्रिक बोलवलेत, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. लाज वाटली पाहिजे.
अरे आणि म्हणे अशी अशी फिरत असते म्हणे खोटं बोलू नकोस. खरंच ती अशी फिरत असते. ती पेशंट दिसल्यावर असं थर्मामीटर तोंडात टाकते, थर्मामीटर फुटतो, पारा पोटात जातो आणि पेशंट दगावतो. ओमकुडी तू तू थर्मामीटर. मला तिने थर्मामीटर दिला पण नाही काही झालं नाही. कसला तरी आवाज आला आणि ती निघून गेली मी जाते जाते म्हणून. ती माझी चावल लागली म्हणून ती पळून गेली. कळतंय का तुला ओमकुडी? नशीब माझ्यामुळे माझी ओमकुडी वाचली. तुझ्यामुळे मी वाचलो. मी आहे. तू आहे. मी आहे. तू आहे. मी भूत. तू नाही आहे. आपल्याला इंजेक्शन घ्यायचं ना? घेऊ ना. हो ना. डोळे बंद कर. हा? ओय, डोळे बंद करून काय करतोय? मावशी ती बघा ती तिकडे आहे उभी आहे. मला सांगते ती की तुम्ही भूत आहे आणि तुम्ही थर्मोमीटर तोंडात टाकता पारा पडतो माणूस मरतो सांगते ती मला. असं सांगते सगळ्यांना. मी इकडचं तिकडं करते असं पण सांगितलं असेल. सांगितलं. बस तू ओमकुडी तू कोणाशी बोलतोय? ए झूट भूत आहेस तू. झूट आहेस तू. मावशी बघ माझ्या समोर आहे. ती मला सांगते मला नाही कोणी दिसत ओमकुडी. तुलाही दिसत नाहीये मावशी. ही म्हणते तू दिसत नाहीयेस हिला म्हणून. कुणाला? हिला. कुणाला हिला? तुला दिसत नाहीये? मला कोण तुला दिसतंय का? दोन भूतांशी बोलतोय मी. मी भूत नाहीये. तू थांब. पप्पी खेळते पटकन. थर्मामीटर घाल तोंडात. पप्पीचं काय? मी तुला इंजेक्शन देते. थर्मामीटर. थर्मामीटर तोंडात घेऊ नकोस. थर्मामीटर किंवा पारा पोटात माणूस वर पप्पी दे. ओमकुडी थर्मामीटर इंजेक्शन देते. मला चॉकलेट घ्या ना तुम्ही 2 भूत चॉकलेट खा मस्त राहा. मला काय नाही झालं. मी फिट आहे. मला काय नाही झालं. मागातलं चॉकलेट दिलं ग. मागातलं चॉकलेट आहे. कसली थंतरली बघितली त्याची. ह्या उपाशी लोकांना ना असंच केलं पाहिजे. आय ग. काय असं काय एवढे? नाही का? एक पेशंट आला होता सर, ओमकार राऊत नावाचा. ऍडमिट झाला होता जस्ट. आणि तो आल्या आल्या फ्लर्ट करायला लागला म्हणून आम्ही दोघींनी मिळून जरा शाळा घेतली. बाकी काही नाही. पेशंट आला होता? काय झालं काय होतं? सर तो शाळेच्या गेट टुगेदर साठी निघाला होता बाईकवर. अच्छा. बाईक स्किट झाली, तो पडला, खरचटलं, असं आला होता. काय नाव काय सांगितलं? ओमकार राऊत. ओंकार एक मिनिट. रियुनियनला चालला होता हो आणि तो स्किट झाल्याने पायाला लागलं होतं. हो. ओ माय गॉड. तो परत यायला लागला म्हणजे? परत म्हणजे काल 10 वर्षांपूर्वी असाच एक पेशंट आला होता जो रियुनियनला चालला होता. ओंकार राऊत करेक्ट. आणि मग त्याने ह्याच खाटीवर जीव सोडला होता. मध्ये नंतर 4-5 वर्ष त्याचा आत्मा आपल्या हॉस्पिटलमध्ये होता पण नंतर तो गायब झाला होता. माय गॉड. चॉकलेट वगैरे दिलं नाही ना त्याने? दिलं सर. दिलं होतं. तुम्ही खाल्लं नाही ना ते? खाल्लं. तो लोकांना चॉकलेट खायला देऊन मारायचा. अर्धा स्टाफ मेला आपला इथे. काय करायचं यांचं? मेडिकल स्टाफ मध्ये कामाला आहेत आणि भूताकेतांवर विश्वास ठेवत आहेत. काय वा बहारदार परफॉर्मन्स. सुपर हिट. मस्त. प्रसादा. वा अभूतपूर्व स्किट होत. वा. ला जवाब. अमोल पाटील साठी जोरदार टाळ्या. कॉन्सेप्ट पण त्याची आणि लिहिलं पण त्यांनीच. आणि त्याच्यानंतर या स्किट मधला अत्यंत महत्वाचा वाटा आमिर हडकर आणि त्याचा बँड. आमिर ला जवाब. बहारदार. ओमकार टेरिफिक. मस्त केलंस. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत फार सुंदर पकडून ठेवलं होतं स्किट. वनिता सुपर्ब. मजा आली. अश्विनी वेलकम बॅक. तू
बऱ्याच दिवसांनी आलीस पण तू दिलेलं इंजेक्शन आणि तुझा डोस लागू पडला इथे या स्किटला. फार मजा आली तुला पण बघताना. आणि सुरुवातीचा तुझा वावर आणि तू भूत आहेस हे कळल्यानंतर तू जेव्हा परत आलीस तेव्हाचा तुझा वावर, हे दोन्ही इतके मस्त वाटले बघताना की क्षणभर का होईना एक भीती निर्माण झाली आमच्या मनात, जी दिग्दर्शकाला अपेक्षित होती. आणि वेगळ्या फ्लेवर्स, एक वेगळ्या झोनचं स्किट या निमित्ताने बघता आलं. त्याबद्दल गोस्वामींसाठी पण एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम, फारच मजा आली. साई, चित्तथरारक परफॉर्मन्स होता. तिघांचेही परफॉर्मन्स कडक व नाही मॅड नेहमीप्रमाणे. तेवढ्यात जे काही चॉकलेट खाल्लंयस त्याच्याकडे माझं बारकाईने लक्ष होतं. मजा आली तुला बघताना. आणि शेवटची प्रसाद दादाची रिॲक्शन पण अमेझिंग होती. मजा आली, सुंदर. मंडळी, क्रिकेटचा टॉस आणि ऑफिसचा बॉस कधी कुठल्या बाजूनी झुकेल काही सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही आता सज्ज व्हा हास्याच्या रंगतदार सामन्यासाठी, जो तुमच्या समोर घेऊन येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि हास्य महारथी समीर चौगुले. हॅलो झुंबर. हॅलो. हा झुंबर, अगं मी बोलतोय. कशाला फोन केलाय बोला. अगं अगं तुला गुड न्यूज सांगायची आहे. काय? जस्ट मला मेल आलाय. अगं मी फ्रान्सला चाललोय. हो का? मग येता येता मार्केटमधून पापलेट घेऊन या. फ्रान्स नाही गे, फ्रान्स 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 पॅरिस असतं ना तिकडे. अरे आयफेल टॉवर आहे बरं इकडे. हॅलो. हॅलो. हे बघ आयफेल टॉवर आहे ना, ऍक्च्युली आयफेल टॉवर. इकडे चाललोय अगं मी. काय बोलतोय? अगं जस्ट मेल आलाय. काय झालं, आमच्या ऑफिसला 500% प्रॉफिट झालं या गेल्या क्वार्टरमध्ये. तर मग सगळ्यांना ना त्यांनी एक अशी श्रम परिहार पिकनिक म्हणून ठरवलेलं आहे. सगळ्यांना पॅरिसला घेऊन जात आहेत ते. हो नक्की ना? हो. नाहीतर लास्ट टाइम सारखं एखाद्या रिसॉर्ट मध्ये घेऊन जातील आणि फुकटची झाडं लावून घेतील सोशल ऍक्टिव्हिटीच्या नावाखाली. बघा मग. खरं बोलताय तुम्ही? अगं हो, मी खरंच सांगतोय. गेल्या वेळेला झालं ते मलाही माहित नव्हतं ऍक्च्युली. मी झाडं बिडं लावली, पण यावेळेला आईच्या मी खरं सांगतोय, सांगतोय मी. हॅलो, ऐका ना. हा ना, बोल बोल. ऐका ना, त्यांना विचारा ना. कोणाला? माझ्यासोबत ट्रिपला माझी बायको पण येऊ शकेल का? विचारा. बॉसला? हो, विचारा ना. तसं नाही विचारू. विचारा ना, अगं नाही. विचारा तरी. अगं झुंबर ऐकून घे, हे ऑफिसचा प्रोटोकॉल असतो. काय? असं नाही विचारू शकत. पण तिकडे ऑफिस आहे ना, तिकडे वेगळं होते. दॅट इज अ डिफरंट. माझी बहीण राहते ना तिथे पॅरिसला. मी तिच्याकडे राहीन ना दीप्तीकडे. दीप्ती. येस येस ऑफकोर्स. टेन्शन नाही, फक्त तिकिटाचे पैसे भरा ना. ऐका ना, मी येते ना. अगं नाही, तसं नाही चालणार. प्लीज ऐका तरी. अगं तसं नाही चालणार. एकदा विचारा तरी. अरे हळू कर. हळू ऐक ऐक. हॅलो. हाय हॅलो. एकदा तुम्ही विचारा. हो, मी येणार म्हणजे येणार. तुम्ही विचारा त्यांना. मी बॅग भरायला घेते. झुंबर माझं तुम्ही विचारा त्यांना. अगं आधी तुम्ही विचारा त्यांना. आता जस्ट माझं ठरलंय. तुझं तर एकदम बॅग बिग नको भरू. ऐक, दर वेळेला ही ना काहीतरी बॉस कडे पुढे आता ना बायकोला बॉस कडे नाही, बायकोला सोडा बॉसला म्हणे. अरे गुड मॉर्निंग. नाही म्हणजे नाही. युजलेस. सॉरी सर. मी फोन ठेव. ठेव फोन. पावलाट.
रबिश आय कॅन नॉट टॉलरेट दिस. सर प्लीज रिलॅक्स व्हा तुम्ही. मूर्ख लोक. येस आय एम सॉरी सर. मी तुम्ही का सॉरी म्हणताय? नाही तुमच्या मूड ऑफ झाला म्हणून माझ्या आय एम व्हेरी सॉरी. ओय इट्स सॉरी सर. काय झालं एक्झॅक्टली काय झालंय सर? तुम्ही मला सांगा चौगुले, तुम्ही मला सांगा, पॅरिसला परदेशात कुणी जायला हवं? अच्छा पॅरिसला सर. म्हणजे जे कोणी यशाचे भागीदार असतील ऑफिसच्या त्यांनी जायला हवं. म्हणजे एक्झॅक्टली एक्झॅक्टली. पण म्हणजे कुणीतरी जाणार तर कुणीतरी राहणार की नाही? कंपनीकडे कुणीतरी पाहायला हवं की नाही? कुणीतरी सॅक्रिफाईस करायला हवा की नाही? बघ हे आहे एक्झॅक्टली काय म्हणायचंय सर? हे काल आलेले ज्युनियर्स, त्यांना जायचंय परदेशात, त्यांना यायचंय फ्रान्सला, पॅरिस बघायचंय, आयफिल टॉवर बघायचंय. बरोबर. काय केलंय काय कंपनीसाठी त्यांनी? दिवसभर बेंच उभवत असतात, ई कॉमर्स ऍप्लिकेशन वरती सतत शॉपिंग करत असतात. नाही या जनरेशनचं मला नका सांगू. जनरेशनचं मला सांगू नका. चांगली जनरेशन आहे, तद्दन काही अक्कल शून्य आहेत त्यात. नाही बरोबर त्यातले काही आपल्या ऑफिसमध्ये भरलेले आहेत. नाही परफेक्ट आहे परफेक्ट. आम्हाला घेऊन चला. यांना न्यायचं की जे एक्सपर्ट आहेत, जे सिनियर्स आहेत त्यांना न्यायचं? करेक्ट आहे सर. आय एम सॉरी. सिनियर्सला न्यायला हवं की नाही? म्हणजे एक्झॅक्टली मला ते एक्झॅक्टली मला सर हे मागे लागलेत, हे म्हणतात आम्हाला घेऊन चला. मला असं म्हणायचं तुम्ही मला सांगा ना, एका जॉबवर असताना 10 ठिकाणी ऍप्लिकेशन देणारे हे लोक, यांना आपण घेऊन जायचं नाही सर. हे बरोबर आहे? नाही सर. पण मी अगदी फ्रँकली सांगतो सर, लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण एक दमदार फळी किंवा ऑफिसची एक आपण सिनियर्सच्या दृष्टीने मी विचार केला तर ह्या ज्युनियर्सना आपण आपलंसं केलं पाहिजे सर. म्हणजे आय एम सॉरी, मी असं बघू नका सर, पण मला असं वाटतं की त्यांना जर आपलं असं केलं, त्यांना जर ही टूर दिली, आपण ऑफर केली, तर कदाचित आपले हे बॉन्डिंग होईल सर. आणि या बॉन्डिंगसाठी ही इंटरनॅशनल टूर जी आहे पॅरिसची ती डिव्हाइस होऊ शकेल सर. आय एम सॉरी, पण अल्टिमेटली डिसिजन इज युअर्स. मी टेक्निकली युअर राईट. ओके ओके हो, पण मी राईट असलो सर, युअर बॉस सर. बॉस इज ऑलवेज राईट. म्हणजे तुम्ही जे फायनल निर्णय घ्याल तो माझ्यासाठी योग्य आहे. म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं पटलेलं आहे? येस पटलेलं आहे. हेच मला वाटलंच होतं. या कंपनीत एकच माणूस आहे जो मला साथ देणार, दॅट इज यू मिस्टर. येस थँक्यू सर. मी तुमच्यासाठी काही करायला तयार. तुम्हाला माहिती आहे आपण रिपोर्ट जुळे भाऊ आहात का हो? नाही एवढं नाही सर. म्हणजे जुळे भाऊ नाही आपण. तुम्ही माझे जुळे भाऊ आहात? नाही सर. जुळे माझी आई वेगळी आहे. माझा मोठा दादा आहेस का रे तू? माझा मोठा दादा आहेस का रे तू? सर हे असं नका म्हणू सर. तुला कसं कळतं माझ्या मनातलं? तुला कसं बॉन्डिंग पटतं? असेल कदाचित किंवा एक्झॅक्टली. मला माहिती होतं की मी जे म्हणतोय ते तुम्हाला पटणार, म्हणून मी आधीच हेड ऑफिसला फोन केला आणि त्यांना सांगितलं. येस सर, हे बरं केलं सर. की जा, येस ज्युनियर्सला घेऊन जायचंय, जा. मी आणि चौगुले इथे बसून काम करू. अरे नाहीये कौतुक परदेशाचं आम्हाला. तुम्हाला आहे कौतुक? एक्झॅक्टली. मला वाटलंच होतं की तुम्हाला सुद्धा परदेशाचं कौतुक नाहीये. तुमच्या सुरात कळलं मला. काय सुरू होता? आहे कौतुक? एक्झॅक्टली काय ठेवलंय परदेशात? का जायचंय परदेशात? कोणासाठी? हो सर बरोबर. त्यापेक्षा मुंबईचं लाईफ काय वाईट आहे? नाही मुंबई चांगलं आहे सर. मुंबईचं लाईफ सगळ्यात जास्त थ्रिल कुठे आहे? तुम्ही म्हणाल तसं म्हणजे मुंबई. मुंबई हो बरोबर. थ्रिल इज मुंबई इज. केला मी त्यांना फोन, टाकला मी मेल, म्हटलं नाही येणार चौगुले आणि मी परदेशात. नको आहे मला तुमचं फ्रान्स, तुमचं पॅरिस, तुमचं आयफिल टॉवर. मला म्हणाले अरे नाही या. म्हटलं नाही. काय करायचंय परदेशात जाऊन? तेच विमान प्रवास, तीच ठिकाणं, तेच फोटो वेगळ्या पद्धतीत. नाही पाहिजेत आपल्याला हे फोटो. नाही पाहिजे. काय तिकडे जायचं, इंडियन रेस्टॉरंट मध्ये खायचं, तीच पनीरची भाजी, त्याच कडक रोट्या. वेगळे पण म्हणून काय तर चॉकलेट लाये हम लोग, ये लो. हे नाही पाहिजे आम्हाला परदेश. नाही बरोबर नकोय. आय सेकंड. सगळ्यात जास्त थ्रिल कशात आहे? नाही मी खरं सांगू सर, हे अगदी बरोबर बोललात. नकोच आहे परदेश. पण पहिल्यांदा जात असेल तर हरकत नाही. मी कसं पहिल्यांदा जातोय. दुसऱ्या वेळेला तुमचं बरोबर आहे सर. पण पहिल्यांदा लाल कलरची बॅग घेऊन ते चाकाने मस्त गुडगुड जस्ट एक. चौगुले जस्ट थिंक. सगळ्यात जास्त थ्रिल कशात आहे? तुम्ही सकाळी 8:15ची गाडी पकडता? नाही सर, 7:45ची पकडतो. 7:45ची. त्यात किती थ्रिल आहे चौगुले. थ्रिल आहे. थ्रिल आहे. आपण असं
अंदर जाने ना असे जातो की नाही नाही हो जातो 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 की नाही हो सर त्या लोंढ्यात आपण परत बाहेर येतो बाहेर येतो, तेव्हा सर. आपला हात कोणातरी दुसऱ्याच्या खिशात असतो. नाही एवढं नसतं पण थोडा भाऊ असतोच म्हणजे हो मी थ्रिल असतं की बाबा आज गाडी मिळणार आहे का आज गाडी नाही मिळणार हे थ्रिल आहे तिथनं आपण ऑफिस मध्ये येतो ऑफिसमध्ये येतो राब राब काम करतो. मी कुत्र्यासारखं काम करतो सर केलं पण पाहिजे केलं पण पाहिजे केलं पण पाहिजे. या सगळ्यातनं मग तुम्ही घरी जाता हा सर होय, आणि होय. मग तुम्ही घरी जाऊन कामाचा राग तुमच्या मुलांवर काढता. काय नाही नाही thrill सर आहे? त्याच्या आधी मी आधी बायकोला फोन करावा लागतो बाबा मी आता निघतोय काय आणायचंय का ते जर नाही आणलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो Thrill आहे, थ्रिल thrill आहे आहे. थ्रिल आहे म्हणजे आयुष्य थ्रिलने भरलेलं Exactly, आहे पण परदेशात हे आहे का मला सांगा. हा पण मी एकदा पण गेलेलो नाही ना सर तिकडे मी साधा नेपाळला पण गेलेलो नाही भूतानला पण नाही गेलेलो कशाला जायचंय आपल्याला त्या देशात होय. हा? नाही भूतान आमच्याकडे भूतानच्या गोष्टी असतात असे विनोद करतो आपण कशाला. भूतानचं ठीक आहे पण एटली नेपाळ बिपाळ नाही तुम्ही मला सांगा परदेशात जाऊन तुम्ही संध्याकाळी कोणासाठी भाजी आणणार आहात. मी परदेशात भाजी का आणेन पण हे मला कळत नाही सर एनिवे लेट इट बी तुम्ही मला सांगा तुम्हाला परदेशी फिमेल्स मध्ये इंटरेस्ट आहे का पॅरिसच्या फिमेल्स मध्ये इंटरेस्ट आहे का सांगा सांगा नाहीये तुमच्या सुरात कळलं मला नाहीये तुम्हाला इंटरेस्ट. हा तसं नाही मी सच्छील माणूस आहात तुम्ही एक पत्नी व्रता मी माणूस आहे आहात. सर मी खरंच आहे तुम्हाला नाहीये फिमेल्स पेक्षा जास्त कंपनीच्या ईमेल्स मध्ये इंटरेस्ट तर असतो मी आता पाठवला मी जस्ट आता तुम्ही यायच्या आधी- एक्झॅक्टली हा. दॅट्स वाय आय लव्ह यू सर दॅट्स वाय आय लव्ह मी हे इट्स नाही ऑनर सर मी आजपर्यंत कुठलाही बॉसने मला एवढं जवळ गेलेलं नाही तुम्ही मला सांगा ना हो सर यू टेल मी चौगुले हो सर तुमच्यासाठी सेलिब्रेशनची व्याख्या काय आहे? मी खरं सांगू बायका मुलांना बोलवायचं मस्त लुंगी घालायची आणि आणि मुलांना सुद्धा नाही सर माझी घालणार सर आणि सर मेवाड आईस्क्रीम खायला जायचं मग स्टार फालुदा आहे तो 1/2 खायचा आणि मग थोड्याशा शेवया त्याला जास्त टाकायला सांगायच्या आणि बायको नेहमी आईस्क्रीम जास्त घेते आणि त्यामुळे मग मुलाला मी कोपऱ्यात येणं हळूच जास्त आईस्क्रीम माझ्यातलं देतो माझ्याकडे आईस्क्रीम नसतं पण मुलाला मिळून जातं त्याचं डबल होतं मग आहे ना थ्रिल हो, सर त्यात तुम्ही लुंगी घातलेली असते कधी कधी कुत्रे मागे लागतात आहे की नाही? अरे, बापरे एकदा घरीच आलेला कुत्रा अरे बाहेर आला तर ही मजा वेगळीच आहे आपल्याकडे हेच मला सांग येस 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 हेच म्हणून मी हेड ऑफिसला सांगितलं अरे नाही चाहिए फॉरेन ट्रिप नाही चाहिए सर अभी नाही चाहिए हमको. अरे नाही पाहिजे अरे, यार नाही पाहिजे खरंच नाही पाहिजे मला हे आय सर प्रॉमिस यू चौगुले ही दृष्टी तुमची आहे ना सर क्या आय प्रॉमिस यू Yes. सगळे फॉरेनला जात आहेत जाऊ जाऊ दे, द्या sir. आपण दोघं इथे काम करू Okay, sir. 15 दिवसात कंपनीचा प्रॉफिट डबल पाचपट करू सर सांगताना डबल सांगू पाचपट सांगू Exactly. दिस इज द वे वी शुड वर्क इट सर अरे हमका हो गया अभी अब देख सर सेनापती आहात तुम्ही माझे नाही सर हा, खूप नाही, मोठी पदवी आहे नाही, सर नाही. आता तेच म्हटलं मी एवढं तुम्ही सेनापती मी सर सर सेनापती खूप मोठी पदवी आहे सर कारण सेनापती या शब्दाचा अर्थ तुम्ही सेनापती आहात या कंपनीसाठी सगळ्यात जास्त कुणी केलंय तर तुम्ही केलंय समीर चौगुले मी केलंय सर मी केलंय ही कंपनी जर युद्धभूमीत लढायला जात असेल तर तिला जिंकवणारा सेनापती माझा समीर चौगुले मी असेल सर अरे नकोय आम्हाला परदेश भाग इथे थांबून काम करीन करेन काम मी अरे वाघ है मी वाघ आहे डरकाळी फोडा आऊ हरकत नाही वाघ येईल तुमचा हळूहळू वाघ हो, sir. पण तुम्ही माझे वाघ आहात या इकडे पण मला खूप बरं वाटतंय सर फिलिंग रिअली बेटर नाव सर माझा ऐका हो, sir. ऐका शांतपणे हो, ऐका. sir. या कंपनीला शिखरावर कोण नेणार मी नेणार आहे सर तुम्ही नेणार मी नेणार आहे सर वाघ जेव्हा 2 पावलं मागे येतो तेव्हा तो झेप घेत असतो मी घेणार आहे झेप सर अरे मग आपल्याला नको पॅरिस अरे चारे मेरे को नाही चाहिए पर सुटक मी तुम्हाला वर्ल्ड टूरला घेऊन जाणार वर्ल्ड टूर सर म्हणजे फक्त पॅरिस नाही पॅरिस 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 अशा अनेक देश ओ माय गॉड सर चौगुले सर सर पाया पडतो सर तुमच्या हे एवढं मोठं मन सर आय शपथ यार सांगा बायकोला येस मी आत्ताच्या आत्ता सांगतो सर बायको कॅन्सल वर्ल्ड टूर आता सर सांगितलं कॅन्सल कशी करता सर आता सांगितलं ना तुम्ही वर्ल्ड टूर म्हणून मेरा चौगुले मंगळ पे जाएगा मंगळावर जाणार माझा चौगुले अरे मंगळ एक मंगळ पे सर मंगळ जास्त होत आहे सर काय करताय सर इलॉन मस्क पाठवतो ना लोकांना मंगळावर होय इलॉन मस्क मेरा चौगुले जाएगा मंगळ पे ये कंपनी के लिए काम कौन करेगा सर हे मंगळाचं खरं म्हणताय तुम्ही खरं आहे म्हणजे मग नंतर बायकोला सांगितल्यानंतर Final. नंतर हे फायनल आहे सर Final. मी बायकोला सांगू मंगळ ये अब मंगल हमका जाएगा कौन जाएगा हम मम्मा जाएगा अभी ना अभी नीचे से नहीं देखेगा आईफिल टावर मंगल से देखेगा ये क्या है जीरा पड़ा हुआ है
ये क्या चिंदी पड़ा हुआ है? ऐसा ऊपर से देखेगा मैं सर? ये सांगा हेड ऑफिसला मला नाही जायचं फ्रान्सला. हट मैंने नहीं फ्रांस वाघ 2 पावलं मागे और जब करता रे ये दिखाएगा हवा में. अब देखना ये क्या करेगा. कोण करणार कंपनीसाठी? मी करणार आहे, सर. एक मॅरेज जे आप म्हणायचं काय सर? जिंदाबाद कसलं केलं? येस सर. सर मी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत ते काम करेन सर. दॅट्स माय लाईफ सर. निघा चला. हॅलो. हॅलो. ओ ओ ओ ओ ओ ओ ऐका ना, मी दीप्तीला फोन केला होता. ती म्हणाली मी 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 सगळं मॅनेज करते, डिटेल्स पाठवा. आपण कॉन्फरन्स कॉल करूया तिला. झुंबार. हा ऐका ना. मी सेनापती आहे. वाघ झेप घेताना 2 पावलं मागे येतो. काय? हे मला सांग, पॅरिस की मंगळ? पॅरिस. तुझ्या आहे मध्यमवर्गीय बाईसारखी नको वागूस. अगं पॅरिस काय का तुला माहिती का? सरांनी आता माझ्या कसली उपमा दिली आहे? कसली? ते मला सेनापती म्हणाले. सेनापती, गड राखणारा सेनापती. तुला कळतंय का याचा अर्थ काय होतो? आणि ते मला म्हणाले नंतर ते मला वर्ल्ड टूर करणार आहेत ग. तू मरणार. हे तू ऐक ऐक ऐक. ए, येऊ नका फोनवर येऊ नका. ऐक ऐक. अगं त्यांनी सांगितलं वर्ल्ड टूर करणार आहेत ते नंतर. हो मंगळवार येणार. येसर करू ना. दहीसरच्या पण पुढे गेलो नाही आपण. तू मरणार. अगं ऐक माझं मंगळवार. ऐक माझं. आत्ताच्या आत्ता आतमध्ये जायचं, सांगायचं माझी बायको माझ्या सोबत पॅरिसला येणार. अगं, माझी बायको हट्टी आहे, मी बायकोचा बैल आहे. हो ठीक आहे. सांगायचं. सांगता. नाहीतर खटस. काय आयुष्य आहे तुझं? काय आयुष्य आहे? हाच दिवस आहे तुझा. आवाज उठाव. सर मला तुमच्याशी बोलायचं महत्वाचं. येस प्लीज प्लीज बोला. सर ऑफिस महत्वाचं आहे. आय अग्री. ऑफिस हे महत्वाचं आहे, पण त्यापेक्षा महत्वाची आपली बायको सर. एक्झॅक्टली. आणि जेव्हा बायको घटस्फोटाची धमकी देते तेव्हा त्यावेळेला आपण तिचं ऐकायला हवं. आय नो. येस थँक्यू सर. ते मी म्हणालो ना. मला पटलंय चौगले तुमचं. आणि आत्ताच्या फोन नंतर तो हो ऑफकोर्स मला पटलेला आहे. येस थँक्यू सर. काय आपण महत्वाचं आहे, पण बायको महत्वाची आहे. Yes, sir. घटस्फोटाची धमकी दिल्यानंतर आपण काय करू शकतो? आणि Yes, sir. म्हणूनच मी ठरवलंय. येस सर. मी नांगी टाकली आहे. येस सर. मी बायकोला म्हटलं ठीक आहे आपण जाऊया पॅरिसला. चौगुले तयार आहे तिथे काम करायला. ती मला म्हणत होती अरे ते एकटे कसं काम करतील? म्हटलं नाही त्यांनी स्वतःहून सांगितलंय की ते नाही येणार फ्रान्सला. त्यांना नाही परदेशात काही रस. ते मंगळाबिंगळावर जातील नंतर आता काम करतील. नाही सर बायको म्हणाली मला हो ती सुद्धा म्हणा बरोबर येते. मग येऊ द्या ना. येऊ द्या. तुम्ही तेच तिला म्हणतोय घेऊन रोज ऑफिसला या. माझं काही म्हणणं नाही. तिला येऊ द्या बरोबर तुमच्या. सर ऑफिसला नाही तुम्ही बसा ऑफिसमध्ये. काय ना चौगुले मला जावं लागणार हो. सर तुम्ही नीट ऐकत नाही. मी ऐकतोय. मला कळतंय. मी तुम्हाला मी तेच सांगतोय. अटेन्शन समीर चौगुले ती ऐकणार आहोत तिकडे. ते मलाही ऐकायचंय सर. ते लॉस्ट वॉर्निंग फॉर समीर चौगुले. हे चल लवकर चल. हे करायचंय सर. मला पण आयुष्यात एकदा करायचंय सर. मला कळतंय चौगुले, पण तुम्ही स्वतः म्हणालात की तुम्ही नाही येणार. तुम्ही स्वतः म्हणालात की नाही. म्हणालो मी सर. बरोबर आणि आहे. तुम्हाला काय वाटतं मी का चाललोय हो? कारण माझी बायको मागे लागली. ती मला म्हणते की चल. सर तुम्हाला काय वाटतं की सर तुम्ही रडू नका. तुम्हाला इथे एकट्याला ठेवून मी तिथे मजा करणार आहे का? नाही नाही सर. आय अंडरस्टँड दॅट सर. माझं अर्ध मन तुमच्या सोबत असेल चौगुले. हो सर बरोबर आहे. पण आय प्रॉमिस यू चौगुले, आजपासून तुम्ही या कंपनीचे बॉस. पुढचे 10 दिवस. सर बॉस आहे मी. विश्वास नाही बसत आहे? नाही बसा. नाही सर ही तुमची खुर्ची नाही. नाही चालणार. नाही तुम्हाला शपथ आहे माझी. नाही. ही खुर्ची आजपासून पुढचे 10 दिवस तुमची आहे चौगुले. काय सांगताय सर? या कंपनीचे तुम्ही बॉस झालेलात. सर करा बॉसिंग करा. पुढचे 10 दिवस तुम्ही बॉसिंग करा. सर पण आपला जो सपोर्टिंग स्टाफ आहे प्यून वगैरे ते सुद्धा कुलू मनालीला चाललेत सर. आणि समोरचा चहावाला आहे तो पण गोव्याला चाललाय. मी बॉसिंग करू कोणावर सर? मला सांगा लोकांनी नंतर कोणाला लक्षात ठेवलं? कोलंबसला की त्याच्या खलाशांना? नाही कोलंबसलाच ठेवलं. त्याच्या खलाशांची नावं कुणालाच माहित नाहीत. एक्झॅक्टली. तुम्ही माझे कोलंबस आहात. कोलंबस काय म्हणाला होता? माझे सगळे सहकारी पळून गेले तरी चालतील, मी एकटा भारताचा शोध लावेन. हो पण सर कोलंबसला बायको नव्हती. नाही तर तो कोलंबस कोळंबी शोधत फिरला असता मार्केटमध्ये. जेन्युअनली मला असं वाटतं सर. तुझ्या लक्षात येत नाहीये चौगुले, तुम मेरा कोलंबस चौगुले है.
तुम्ही मस्करी करताय सर. सगळे सहकारी पळून गेले तरी चालतील, माझा एकटा कोलंबस हा अख्खा भारत शोधून काढेल. खरंय की खोट आहे? खरंय सर, मी करून काढेन. एक्झॅक्टली. मी करेन सर तुमच्यासाठी काही. आज तुम्ही आपल्या ऑफिसच्या लेटर हेडवरती हात ठेवून शपथ घेणार. तर हे प्रकार विचित्र करता सर तुम्ही, पण मला ते यांनी काय साध्य होणार आहे? हात ठेवा. हो मी ठेवतो सर. हात ठेवा. ठेवला सर. आणि माझ्या मागून म्हणा, होय सर. मी कोलंबस चौगुले, मी कोलंबस चौगुले अशी शपथ घेतो की, अशी शपथ घेतो की आमिषाची कितीही वादळ आली, आमिषाची किती वादळ आली, संसार रूपी लाटांचा किती तडाखा बसला. सर छोटं छोटं घ्या ना सर, खूप मोठं होतं. काय नाही. 7-8 एकत्र घेते मला गोंधळ होते. एकदम छोटे छोटे. मी समीर चौगुले, मी सांगतो नाही, शपथ घेतो, शपथ घेतो संसार रूपी वादळांचा, संसार रूपी वादळाचा किती तडाखा बसला, किती तडा बदला तरी मी तुम्ही माझ्या यशाची नाव, माझ्या यशाची नाव किनाऱ्याला लागेपर्यंत क्षणभराची विश्रांती घेणार नाही. मैं है कोलंबस चौगुले, मैं कोलंबस चौगुले. कंपनीला 500 करोडचा प्रॉफिट कोण करून देणार? मी देणार आहे. कंपनीला मोठं कोण करणार? मी करणार. कंपनी कोणाची आहे? मैं. सगळे परदेशात गेली तरी इथे काम कोण करणार? मैं केला मैं. अरे मैं कौन है? मैं कौन है? मैं कोलंबस आहे रे भाई. कोलंबस चौगुले. जिंदाबाद आहे भाई. ये मैं या लव यू ऑल. वो जिंदाबाद है मेरे. चौगुले मी अब नहीं सुनेगा ये चौगुले का. तेरा भाई दोन पावलं मागे आणि झेप डक करताय. चौगुले मी जाऊन आलो. हा येस, टेक केअर. चाल भाग. काय झालं? यू आर टॉकिंग टू मिस्टर कोलंबस चौगुले. टॉक नाईसली. काय? मी एकटा इथे राहणार आहे, ऑफिस सांभाळणार आहे. मी बॉस आहे या ऑफिसचा. कोण आहे? कोलंबस चौगुले. कोळंबस. हा. ए कोळंबस, तुझ्या घराचं जहाज बुडालं आता. आता कोळंबस तू नवीन देश शोधायचा, मी नवीन आडनाव शोधणार आणि हनीमूनला पॅरिसला जाणार. हा? आता झुंबर पडणार. कुठे? तुझ्या डोक्यात. जोरदार टाळ्या. क्या बात, क्या बात, क्या बात. प्रसादा फारच दणकेबाज परफॉर्मन्स. सम्यक भयानक एनर्जी लागली होती आणि कमाल. पीपी तोडीस तोड उतरलास त्याच्या, म्हणजे क्या बात आहे. सम्यक तुझ्या परफॉर्मन्समध्ये असं वाटतं की नेपाळमध्ये पण एक आयफेल टॉवर आहे की काय असं वाटायला लागतं. म्हणजे मध्यमवर्गीय स्वप्नांना इतकं कमाल अंडरलाईन करतोस तू की क्या बात आहे. वा 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 वा. क्षणार्धात ती पॅरिस दिसायला लागतं, क्षणार्धात त्या स्वप्नांचा चुराडा होतो, बायको पण दिसायला लागते, मग ती महत्वाची वाटायला लागते, मग परत तू येतोस तेव्हा वाटतं नाही नाही यार संसार बिवसार सब झूट आहे, ऑफिस काम महत्वाचं. म्हणजे तू तो रोलर कोस्टर सारखे त्या इमोशन्स घेऊन जातोस आम्हाला तुझ्यासोबत. कमाल, मजा आली, बहारदार. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. वने तू जेव्हा जेव्हा तुझा फोन कट असतो तेव्हा तेव्हा मला तुझ्याकडे बघायचं असतं. आज मला तुला बघायलाही मिळालं, याचा एक वेगळा आनंद होता. खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच. मंडळी, रूम पार्टनर्सच्या मेहफिलमध्ये आज रंगणार आहे एक वाढदिवस सोहळा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या रिटर्न गिफ्टसाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी कलाकारांना. हॅपी बर्थडे. अरे अर्ध्या अर्ध्या अरे कशाला टनाटन उड्या मारतो, काय लपवतोय? अरे चड्डी घातली ही बघ. मी चड्डी घातली. मला वाटलं हातच राहिली कवऱ्या घाबरवलंच आता रे. काय फालतूगिरी आहे, असं करतात तुम्ही? काय झालं? अरे वसड्या, आज तुझा वाढदिवस आहे ना. अर्ध्याचा वाढदिवस, अर्ध्याचा वाढदिवस, अर्ध्याचा वाढदिवस. अरे हाय वसाड्यांनो, वाढदिवस माझा म्हणून असं कराल? वाढदिवसा दिवशी असं करतात? असं वाटतंय कामगार बाहेर रस्त्यावर उभे आहेत आणि मालका विरुद्ध हाय हाय करतात. असं आहे काय वासाड्या? बरोबर. माझा वाढदिवस आहे ना, मना जवळ जवळ अटॅक आला होता वासाड्यांनो. मला वाटलं माझ्या या जन्मदिवशी पुण्यतिथी होती.
हे असं तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी आहे ना मार खायचे धंदे करता. काही झाला अरे पुण्यतिथी नाही पुण्यतिथी असतं होते. चुका काढण्यापेक्षा माझी चरडी द्या वासाड्या. चड्डी घातली आहे तुम्ही, तुम्हाला पॅन्ट घालायची. घाला पटकन. घाल. ये रे मेरा शेर. क्या बात. तुला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. काय समजले? थँक्यू थँक्यू. अरुणदा हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. भाऊ जावेद शरद शीतल. हे कोण आहेत? ते वाढदिवसाला बोलतात ना, जावेद शरद शीतल, ते बोलले. अरे वसाड्यानो, ते जिवेत शरद शतम बोल. हा जावेद शरद शीतल कोण आहे? ते नाही विचारत आहे मी. हे कोण आहे ते विचारतो मी. अच्छा म्हणजे तू ह्यांना ओळखलं नाही? नाही. अरे देवा, एक मिनिट. पाहुणे एक मिनिट. बस रे बस. बस रे बस इथं बस. हा बस बस बस. अरे हा माझा पाहुणा पेटकर. अरे आपल्याकडे काय पत्ते खेळायला आला होता एक दिवशी. ते पण माझ्या लक्षात येत नाही रे. अरे कसा येणार तू? आता म्हातारा झाला नाहीस काय? कांधारपुरी म्हातारा झाले वाचाऱ्या. अरे देश विदेश मिनी ट्रक चालवतो. किती लोक भेटतात म्हणा थोडं विचारायला होतं. बरोबर, देशात बरोबर. लक्षात चालवत राहते होती मला. देशात. खरंय. तो वाढदिवसासाठी आलाय तुझ्या. माझ्या वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. बसा 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 बसा. आणि अरुणदा तो जो आहे ना तो हेमंत पाटील खास तुमच्या वाढदिवसासाठी जळगाववरून आलाय बरं. अरे वा 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 वा. हा. अरे बसा बसा बसा. हॅपी बर्थडे. अरे खुर्ची घेऊन टाक रे. अरे आपलंच घर समज. बसा रे नो. हे मला ओळखत पण नाही, तरी सुद्धा हे माझ्या वाढदिवसाला का आले? अरे बरोबर आहे. आमचा ऑनलाईन रमीचा ग्रुप आहे ना, ते आमचे मेंबर आहेत. आम्ही 4 जण आहोत एकत्र. तर म्हटलं उद्या भेटूया. म्हटलं उद्या येऊ काय? माझ्या भावाचा वाढदिवस आहे. हा आणि मी तर ते म्हणाले वाढदिवस आहे काय, पार्टी बिटी आहे काय? म्हटलं अरण्याचा वाढदिवस ही पार्टी नाही. अरे पार्टी मध्ये अगदी जोरदार पार्टी आहे अरण्याची. अरे तू कशाला बोला माझ्या, तुझ्या वतीने आम्ही बोललो. आणि मी तर काय सांगितलं माहितीये का, अरुणदा आहे ना लिव्हर बाहेर येऊन आपल्याला शिव्या देत नाही तोपर्यंत दारू पाजतात. हा असं सांगितलं. म्हटलं येता का? ते म्हणाले आम्ही येतो, दणक्यात पार्टी करू म्हणे. म्हणजे हे फक्त दारू प्यायला आले तिकडे वाचाडे? एवढ्या लांबून जलगाव आणि चिपळूण वरून वाचाड्यांनो तुम्ही फुकटची पिता वाचाडून फुकटची ह्यांना पण तुम्ही आणलेलं आहे. ह्या दोघांना माझ्या वाढदिवसाचं काहीच पडलं नाही. हे फक्त पियाला आले तिकडे. नाही. तुमच्यावर प्रेम आहे आमचा अशोक भाऊ. कांधारपुरी कोण अशोक भाऊ? अरे मी अरुण नाही ना. अरे ह्याला माझं नाव माहित नाही वसरा. हा माझ्या पार्टीला आलाय. अरे तू कशाला चिडतो अरुण? वाढदिवसाला काय काय आणलंय बघ. हे बघ काय काय सगळीला घेऊन आलो. हे घ्या रे. सगळीला जेवाय खावायची सोय, चिकन चिली, चिकन 65 सगळं घेऊन आलो तुझ्यासाठी. माहिती मोर्या मोर्या सगळं तू माझ्यासाठी आणलं? वय अरुण वय. मोर्या तू माझा खरा मित्र. आय लव्ह यू मोर्या. आय लव्ह यू टू. हो अरुणदा पण आता तुम्ही उभं नाही राहायचे बरं का. आज तुम्ही बसायचे. हेमंत अरे खुर्ची दे रे. अरे ती नाही ती नाही रे. ती स्पेशल. अरे पण असू दे ना. बर्थडे बॉय ना तुम्ही. आता याच्यावर आयटीत बसा नाही तर ITI मध्ये बसा. काय करायचं ते करा तुम्ही. ते का फायटीत गार करेन बसाऱ्या. कशाला म्हणजे लाल करतोस? तू काय आणलंस ते सांग माझ्यासाठी. मी तुमच्यासाठी 1 किलोचा केक ऑर्डर केलेला आहे. माझ्यासाठी 1 किलोचा केक आणला बसाऱ्या तू? क्या बात. सॉरी यार सॉरी. मी तुला उगाच होतं काय. सॉरी सॉरी. तुम्ही दोघं ना माझे खरे मित्र. मग भाऊ आम्ही नाही तुम्ही दूरचे मित्र आहे ना. हे म्हणजे जवळचे खास मित्र आहेत. पण तुम्हाला सांगतो सकाळपासून माझा वाढदिवसाला कोणी मला विशच केलं नाही. अरे 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 लय वाईट लोक आहे. पण तुम्हाला सांगतो दादा, आमचं सगळ्यांचं तुमच्यावर गर्व प्रेम आहे. म्हणजे तुमची पार्टी म्हणजे अरे बापरे अशी करणार आहे आपण. बरं 30 भरू का 60 भरू? थांब जरा काय केवढी घाई? हा फक्त पियाला आलाय काय रे? थांब जरा. 30 एक्सक्यूज मी अरुण कदम. अरे माझा वाढदिवस तुम्हाला पण कळलं. थँक्यू यार. नाही सर केक घेऊन आलो डिलिव्हरी होती. येस सर.
सर प्लीज 5 स्टार रेटिंग द्या मला प्लीज सर. का? ऑर्डर केलं ना केक सर. अरे पण मी का तुला रेटिंग देऊ? मी नाही केक मागवलाय. नाही सर तुम्हीच केलं म्हणजे तुमच्या अकाउंटवरूनच पैसे गेले ते बघा. तुमच्या कार्डचे शेवटचे 4 नंबर 3420 करेक्ट. हा माझ्याच आहे. ह्या अकाउंटवरून पैसे कट झाले सर. सर प्लीज 5 स्टार रेटिंग द्या मला प्लीज. मजा मजा. वा वा वा. अरुणदा हॅपी बर्थडे. अरुणचा बर्थडे. हाय हाय अरुणचा बर्थडे. हाय हाय अरुणचा बर्थडे. हाय हाय. काय आलो वसर्या? माझ्या पैशाने केक मागवलास तू? अरे काय बोललास? मी केक मागवला? तू केक मागवलास वसर्या? अरे मीच केक मागवला. मी कुठे म्हटलं माझ्या पैशाने मागवला म्हटलं. मी म्हटलं मी फक्त ऑर्डर केलाय. वसर्या नालायकस तू. अरे मित्र म्हणून नाही, तुझी लायकीच नाही मित्र म्हणायची. हा या 1200 रुपयाच्या केक साठी माझी लायकी काढा तुम्ही. त्या बार मध्ये एवढं सगळं मोरेने घेतलं, त्याच्यात 5000 रुपये गेलेले आहेत. 5000? हो काय केलं त्यांनी. अरे हे काय केलं? अरे आपण 5 जण म्हटल्यावर कमी जास्त पडायला नको म्हणून तेवढा खर्च केला का? अरे पण तेवढा लागणार. माझ्या वाढदिवसाला 6200 रुपयाने मला खड्ड्यात घातला तुम्ही वसर्यानो. अरे नाही रे खड्ड्यात काय 7200 तुला काय जास्त आहेत का मला सांग. एक मिनिट. माझ्या कार्डचा पासवर्ड कसा माहिती तुम्हाला? अरे तुमच्या कार्डवर इथे तुम्ही पांढरी चिठ्ठी चिकटवलेली आणि ते लिहिलेलं आहे माझ्या पिन 1212. वसर्या विश्वासाने मी तुला कार्ड देतो ना दात कोरायला. हा तू असं काम करशील वसर्या? त्याचं ही फालतूगिरी करशील वसर्या? पाणी टाकू का सोडा टाकू? अरे तुला काय घाई वसर्या? इकडं माझ्या वाढदिवसाचा हिला खर्च. तू काय फक्त पियाला आलास काय रे? कशाला चिडतो वाढदिवस आहे तुमचा. शांत व्हा. ते हे जे आठ्या पडलेला आहे ते प्लेन करा. ग्राउंड प्लेन करा. चिडू नका उल्हास भाऊ. ऐका ऐका. अरे वसर्या त्याला सांगून तरी आणायचा अरुणचा वाढदिवस आहे म्हणून. हा फक्त प्याला आला इकडे. या या इकडे या तुम्ही. नका एवढं तक तक करून. इथे बसा बरं. शांत बसा. एकदम शांत बसा. नका एवढं तक. अरे याला म्हणजे तुम्ही माझ्या पैशाने तुम्ही सांगितलं मी आणलं. हो अरुणदा काय 6200 रुपयासाठी एवढी तक तक करता हो? अरे आम्ही तुमच्यासाठी आहे ना लाख मोलाची गिफ्ट आहे. गिफ्ट तुम्ही लोकांनी गिफ्ट आणले? मग म्हणणं कधीच कुणी गिफ्ट नाही दिले. अरे अबा कारणे आम्ही तुझा मित्र आहे. मी गिफ्ट आणलाय. मी स्वतःहून गिफ्ट आणलेलं आहे तुला. यार तू जरा खरंच. एक काम करा. ये फोटो काढा. फोटो काढा. फोटो म्हणजे व्हिडिओ क्या बात आहे. थँक्यू परत वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. वा वा वा. चल व्हेरी गुड. या बात आहे. मस्त. बस. हो हो हे गिफ्ट आणलंस तू माझ्यासाठी? हो. मी घातलं तर गाऊन दिसेल ना रे? तसं नाही रे. अरे मी मुद्दामुन्ना वाढत्या अंगात आणलाय. उद्या तुझी उंची वाढली तर तोकडं पाडायला नको म्हणून. वसाड्या मी 42 वर्षाचा आहे. किती? 42 है ना? या 42 वयात कधीतरी माझं वाढेल असं तुला वाटतंय काहीतरी? काहीतरी हाईट वाढेल बघ रे. अरे मस्त दिसतंय. अरे मला शांभू एकदम बढिया. एक नंबर. अरे पण माझं गिफ्ट आहे ना वसाड्या? अरे हो बाबा तुझ्यासाठीच तर गिफ्ट आणला होता. अरे मला काय माहिती तू थंडीत असा आक्रसला जाशील म्हणून. मी काही खारी काय वसाड्या? एक काम कर. तू वापर. हा तू वापर. बस वापर. अरुणदा म्हणलं की आठ्या काढून टाका. माझ्याकडे गिफ्ट आहे. मी देतो. व्हिडिओ कर. एकदम नेमन लावून या. चमकाट भाऊ जागेवर काढणार आहे. थोडं छोट झालं नाही. थोडे छोटे झाले वसाड्या. मी काही लहान पोरं काय वसाड्या? नाही मेला तो
तो दुकानदार मेला आता. काय झालं काय झाला अरे त्या बाया त्या दुकानदाराला ना मी यांच्या फोटो दाखवला. म्हटलं यांच्यासाठी कपडे पाहिजे निम्मन देजो. तो म्हटला माप में पाप नहीं होता बोले. उनको अगर नहीं आया ना तो मैं ढेंग्या के नीचे से जाऊंगा बोले. मग जा ढेंगे कडून वाचाऱ्या तू. आता ते काय मी बोटात घालू का नुसतं अंगठ्यात घालू ते. वापरा आता जमेल तसं. अरे काय भाई मला गिफ्ट पाहिजे नाही यार. तुम्ही काळजी करू नका तुमच्या गिफ्ट गिफ्ट आणलंय. अरे यांना काय कळतंय गिफ्ट बिफ्ट सांभाळ, सांभाळ, पाटील. व्हिडिओ कर व्हिडिओ माझ्याकडे मी करतो ना. एवढी झाली तुला करतो. ये बात. कमाल काय कलर दिसतोय बघा वा 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 ये बात रे. वा 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 ये हा. ही साडी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला घाला. हे ब्लाउज पीस योग्य टेलर करून एकदम लेटेस्ट फॅशन वाला शिवा आणि या नारळाच्या वड्या पाडा. बसाऱ्या तू मला गिफ्ट म्हणून ब्लाऊज आणि नारळ आणलं चालेल. हा काय करता आता मी घरून निघालो. बायको म्हणली एखादी सवाशीन भेटली तर तिची हे साडी चोळीने ओटी भरा. हा बोललाच नाही मला मेल आहे का फिमेल आहे म्हणून मी आपला घेऊन आलो. मग मला काय माहिती अरे जवळ जवळ मरणाला टेकलेल्या माणसाचं अजून लग्नच झालं नाही म्हणून म्हणून तो नारळ आणलास बसाऱ्या मला. ही साडी नारळ आणि बाई आहे. बाई आहे मी. मला गिफ्ट पाहिजे. चुकला बाबा. अरे चुकून झालेला आहे सगळ्यांचा. असं गिफ्ट देतात बस. या बघ, मी पण तुला गिफ्ट दिलं त्याच्यात चुकी झालेली आहे. अरण्या तू माझा मित्र आहेस. हा बघ तुझ्या वाढदिवसानिमित्त मी एक कविता केलेली आहे. आज तुला म्हणून दाखवणार आहे मी. सर आजपर्यंत माझ्यावर कुणी 4 ओली नाही ना तू कविता केली. बऱ्या थँक्यू यार. कविता अर्ज के आहे. वा 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 मित्र माझा अरुण. वा 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 मित्र माझा अरुण. माझा मित्र अरुण. थँक्यू. मागे होता तरुण. नाही आता पण आहे रे. माझा मित्र अरुण मागे होता तरुण. कधीतरी जाईल मरून. माझा वाढदिवसाला मला वाढदिवस अरे मारला थांब अरे थांब अरे थांब अरे वासाऱ्या तुझं काय चाललंय. ती 10 बोटं वाजवण्यापेक्षा कुणाला तरी मदत करणे एका हाताने मित्र म्हणून काय केलं. वा वा अतिशय अँटिक बर्थडे सेलिब्रेशन होतं हे. फारच भारी. सई धमाल परफॉर्मन्स होता. अरुण दादा तुम्ही क्युटी पाय झोनमध्ये जेव्हा घुसता तेव्हा सगळं जग जिंकता आणि आमची मनं तर जिंकलेलीच आहेत तुम्ही ऑलरेडी. मला असं वाटलं की कुर्ता मोठा आहे तर ऑल्टर करून घ्या ना. आपण घ्या एक तरी गिफ्ट तुम्हाला मिळायला पाहिजे. असे खूप इमोशन्स तुम्ही या प्रहसनाच्या निमित्ताने तुम्ही टच करून परत येतात. ते खूप सुंदर असतं. तुमची फ्रेंडशिप खरे मित्र असेच असतात चोंबडे पण जीवाला जीव देणारे मित्र असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला एक वेळ अशी बघायला मिळेल जेव्हा तुम्ही खरंच अरुणदादाची मदत करताय. पण मजा आली. तुम्ही 4 जणांचा अवली कॅरेक्टर होतं. डान्स फार आवडला श्यामदादा. फारच भारी मजा आली. धमाल धमाल प्रहसन. धन्यवाद. आणि मंडळी याच बरोबर इथे वेळ झाली आहे निरोपाची. विनोदाची उबदार दुलई पांघरण्यासाठी भेटूया आता पुढील आठवड्यामध्ये. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया.